वंदना मॅम नमस्ते. नमस्ते. कृपया सर्वांचे माईक आता बंद, आपण लाईव्हला जाऊया आता. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं आपला सर्वांचं या चर्चासत्रामध्ये स्वागत. आज आपण राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली, याचबरोबर विभागाचे राज्यमंत्री माननीय नामदार चिकोडू सर यांच्या प्रेरणेतून, त्याचबरोबर विभागाच्या आमच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम, विभागाचे आमचे कमिशनर आयुक्त शिक्षण माननीय विशाल सोळंकी सर, एसपीडी माननीय राहुल द्विवेदी जी, याचबरोबर एससीआरटीचे डायरेक्टर माननीय श्री एम देवेंद्र सिंग जी आणि सर्व संचालक महोदय, यासोबत आजच्या या मार्गदर्शन सत्रासाठी आपल्या इथे उपस्थित असणारे सर्व वक्ते आपल्या समोर आहेत. या वक्त्यांमध्ये आज आपल्या समोर आहे महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉक्टर समीर दलवाईजी, याचबरोबर शिक्षण हक्क समितीच्या मंचाच्या श्रीमती हेमांगी जोशी मॅडम, माजी शिक्षण संचालक व शिक्षण तज्ञ माननीय वसंत काळपांडे साहेब, याचबरोबर आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष असणारे व पद्मश्री श्री गोपाळराव पवार सर, हे सर्व आजच्या या मार्गदर्शनपर सत्राचे संवादक असणार आहेत. या सर्वांचं या ठिकाणी या बैठकीमध्ये स्वागत करण्यात येत आहे. आपल्या सर्वांना निश्चितच कल्पना आहे की शैक्षणिक वर्ष 2021-22 यामध्ये शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आणि आता मुले परत नव्याने शाळेकडे येणार आहेत आणि मुलं ज्यावेळेला नव्याने शाळेकडे येणार आहेत, अशा वेळेला ही शाळेकडे येणारी मुलं शाळा व्यवस्थितपणे सुरू करण्यासाठी आपल्याला काय करायचंय याचं मार्गदर्शनपर सत्र आज आपण इथं माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आणि माननीय राज्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून आपण इथं आयोजित करत आहोत. या सर्वांचं याच्यामध्ये मी शब्दस्मरणाने स्वागत करतो. आणि हे मुलं ज्या वेळेला शाळेकडे येणार आहेत त्यावेळेला चला मुलांना चला ही एक छोटीशी मुलांना शाळेकडे आवाहन करणारी विभागाच्या वतीने बनवली आहे, आपल्या सर्वांसाठी आपण घेऊन येत आहोत. आता पाहूया आपण चला मुलांना चला छोटीशी आशेची बघ पहाट झाली, उंबरठ्याशी स्वप्न आली, डोळ्यांमध्ये फुलपाखरे, ओठांवरती गोड गुपिते घेऊन आता चला, गट्टी पट्टी गप्पा गोष्टी पुस्तकांशी जुनीच गट्टी पुन्हा करूया जरा, शाळेकडे परत फिरूया चला मुलांना चला, चला मुलांनो चला, चला मुलांनो चला, संकटावर नक्की मात आपली, नियम पाळूया सर्व मिळूनी, नेम पहिला सुरक्षिततेचा, चला मुलांनो चला. सारे पुन्हा चमकतील नव्याने तारे, पुन्हा देऊया टाळ्या आणि पुन्हा हसूया जरा, पावलाशी मित्राच्या पाऊल जुळवूया चला, नव्या नव्याचे वाहते वारे, नव्या रंगात रंगले सारे, नव्या ऊर्जेने नव्या उर्मीने नव्या दमाने नव्या दिशेने, चला चला रे चला, शाळेकडे परत फिरूया चला मुलांना चला, चला मुलांनो चला, चला मुलांनो चला, चला मुलांनो चला. धन्यवाद. यानंतर सर्वात प्रथम आपण या चर्चासत्राला सुरुवात करत असताना
आमंत्रित करणार आहोत माननीय डॉक्टर समीर दलवाईजी, जे महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री यांनी स्थापित केलेल्या कोविड टास्क फोर्स याचे सदस्य आहेत आणि यांनी राज्यातील शाळा सुरू करण्यासाठीचे जे काही सूचना शासनाने दिल्या होत्या या अनुषंगाने शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तर मी त्यांना आमंत्रित करतो की शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या प्रबोधनासाठी आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. माननीय डॉक्टर समीर दलवाई. नमस्कार आदरणीय मंत्री महोदयाजी, आदरणीय इतर चर्चासत्रात उपस्थित असलेली ऑल रिस्पेक्टेबल लेडीज अँड जेंटलमॅन, सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारने आज जो डिसिजन घेतलेला आहे की आपण शाळा पुन्हा सुरू करायचे आहे, हा खूपच चांगला डिसिजन आहे. मी त्याचं स्वागत करतो आणि आता पुढे जाताना आपल्याला काय तयारी केली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मला वाटतं शाळा जेव्हा बंद झाल्या तेव्हा मुलांना थोडंसं सोपं झालं, कारण त्यांना वाटले घरी सुट्ट्या आहेत आणि तेव्हा एवढं उघड झालं नव्हतं. पण आता जेव्हा 1.5 वर्षानंतर आपण पुन्हा शाळा सुरू करतोय, हा एक टोटली वेगळा प्रसंग आहे. कधीच मुलं 1.5 वर्ष घरात राहिलेली नाही. घरात 1.5 वर्ष आई वडिलांबरोबर खाणं पिणं दिवसभर काही डिसिप्लिन नसताना एक सवय झालेली आहे. त्याचप्रमाणे काही पालकांनी घरी शाळा ऑलमोस्ट बनवलेली आहे, ऑनलाईन सर्व तयार होतं. पण बऱ्याच मुलांच्या घरी अजिबात एखादा मोबाईल फोन देखील नव्हतं आणि काही इंटरनेटवर त्यांना मिळालेलं नाही. अशा सर्व गोष्टी घेऊन जेव्हा आपण 4 तारखेला शाळा सुरू करतोय तेव्हा त्याची काहीतरी तयारी करणं, काहीतरी पूर्वनियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात प्रथम मी पालकांना असं आवाहन करेन की त्याच्या तयारीला अगदी आत्तापासून आजपासून लागा. कारण आपल्याला प्रथम एक यादी बनवावी लागेल, काय गोष्टींची आपल्याला तयारी करायची आहे. म्हणजे शाळेची बॅग, दप्तर कुठे आहे, पुस्तकं कुठे आहेत, वह्या कुठे आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला तयार कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर मुलांचं शेड्यूल म्हणजे एक वेळापत्रक अजिबातच नाहीये. सध्या आमच्याकडे येणारी मुलं आम्ही बघतो रात्री कधी 11 वाजता झोपतायत, 12 वाजता झोपतायत, 1 वाजता झोपतायत आणि आधी 8 वाजता सकाळी उठायची, 9 वाजता आता 10 वाजता उठायला लागले. तेव्हा कुठल्याच प्रकारचं अनुशासन नव्हतं. अचानक 4 तारखेला शाळेत जर जायचा प्रसंग आला तर ती किती रेडी असतील ह्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि ऑलरेडी आपण 2-3 प्रसंग असे पाहिलेत की मुलाने एकदम एक्स्ट्रीम स्टेप घेतलेला आहे अचानक शाळा सुरू झाल्यामुळे. म्हणून अगदी आज आणि उद्यापासून एक वेळापत्रक बनवणं म्हणजे मुलांना पर्टिक्युलर टाइमला सकाळी घरी हे उद्यापासून करायची गरज आहे. कारण त्या प्रकारे मुलांना पहिले 4-5 दिवस आपण घरात सवयी करायला त्याला वेळ लागते, मुलांना तो पिकअप करायला वेळ लागतो. हॅलो, आपला आवाज येतोय सर? आपण बोला. येतोय आवाज. हो, कोणीतरी म्यूट केलेला मला. आणि म्हणून सर्वप्रथम त्याच्यात पहिले इश्यू असा आहे की मुलांना शाळेत घराबाहेर निघायच्या अगोदर किमान 1 तास अगोदर त्यांना उठवायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर त्यांना 1 तासभर सकाळी त्यांचं डेली घरातल्या जे कामं असतात ती आटपून चांगला स्वादिष्ट नाश्ता करून निघणं हे खूप गरजेचं आहे. आणि सुरुवातीला त्याला वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून आजपासूनच अगदी उद्यापासून त्यांना 1 तास अगोदर उठवून हा शेड्यूल, हा वेळापत्रक आपण सुरू केला पाहिजे, जेणेकरून डायरेक्ट शाळेच्या दिवशी 4 तारखेला सकाळी उठल्यावर तारांबळ होऊ नये. कारण मुलं बिचकलेली आहेत. अचानक त्यांना शाळेत न्यायचा जर वेळ येईल तेव्हा दे माइट रिॲक्ट इन अ डिफरंट वे. आता काही माझ्याकडे 4 वर्षाची 4.5 वर्षाची मुलं आमच्याकडे येतात ज्याने शाळा पाहिलेलीच नाही, त्याने फक्त ऑनलाईन शाळा पाहिलेली आहे. तर त्यांना टोटल शाळा, ऍक्च्युअल शाळा म्हणजे खरोखर 4 भिंतींची शाळा हे नवीन कन्सेप्ट वाटणार आहे. आणि आपल्याला हे माहित असतं की आपण एक सेपरेशन एन्झायटी म्हणून म्हणतो की आई वडिलांना सोडून जेव्हा बाळ पहिल्यांदा शाळेत जातं तेव्हा कितीतरी दिवस ते रडत असतं. आता मला असं वाटतं अगदी 1ली-2रीच्या मुलांमध्ये पण आपल्याला हे बघायला मिळेल. कारण त्यांना 1.5 वर्ष घरी राहायची सवय झालेली आहे आणि विशेषतः आई वडील 24 तास घरी असताना त्यांच्या सानिध्यात राहायची सवय झालेली आहे. आणि म्हणून शाळेत आल्यानंतर आपल्याला शाळेत टीचर्सना पण, शिक्षकांना पण ही खबरदारी घ्यावी लागेल की पहिले 2 आठवडे, आणि मी शासनाकडे हात जोडून मी रिक्वेस्ट करतोय, प्रार्थना करतोय शासनाकडे की आपण सिलेबसच्या बाबतीत एक क्लिअर कट एक इंडिकेशन दिलं पाहिजे. आजच मी ऐकलं एका शाळेत 5 तारखेला टेस्ट जाहीर केलेली आहे, म्हणजे परीक्षा होणार आहे 5 तारखेला एका शाळेने स्वतः जाहीर केलेली आहे. मी हात पुन्हा जोडून नम्र विनंती करू इच्छितो, प्लीज आपण सिलेबसकडे, परीक्षांकडे आणि एक्झामिनेशनकडे आपण स्टॉप केलं पाहिजे. किमान 1 ते 2 आठवडे मुलांना, मी म्हणतो की इमोशनल रिहॅबिलिटेशनची गरज आहे. मुलं 1.5 वर्षानंतर शाळेत येत आहेत,
त्यांच्यावर विविध प्रकारचे प्रसंग घरी झालेले असणार, त्यांनी विविध गोष्टी घरी बघितलेल्या आहेत, फेस केलेल्या आहेत. एखाद्याच्या घरी कोणाचा डेथ झाला असेल, कोणाच्या घरी जॉब्स गेले असतील, त्या सर्व गोष्टींना प्रथम मुलांना शाळेत येऊन एकामेकांना भेटू द्या, एकामेकाशी बोलू द्या. लेट देम स्माइल विथ इच अदर, लेट देम ग्रीट इच अदर. मनात जे असेल ती बोलायची संधी द्यावी शिक्षकाने त्यांना. अगदी प्रत्येक मुलाला 10-15 मिनिटं बोलायची संधी द्यावी. 1-2 आठवडे याच्यात गेले तरी हरकत नाही, पण मुलं जेव्हा शेअर करतात तेव्हा त्यांना इतर काही सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज लागत नाही. 80% शेअर केल्याने, स्वतः व्यक्त केल्यानेच मुलांचे प्रॉब्लेम कमी होतात. तेव्हा त्यांना शेअर करू द्या, त्यांचे अनुभव बोलू द्या. त्याच्यात लगेचच आपण त्यांना काहीतरी ज्ञान द्यायला पाहिजे अशी गरज नाही. मन मोकळेपणाने बोलले की छातीवरचं ओझं कमी होतं, दॅट इज इनफ. आणि म्हणून पहिले 2 आठवडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला येणारी मुलं जराशी बिचकली असतील, घाबरलेली असतील, पहिल्या दिवशी दे मे नॉट बी स्माइलिंग, पण 5-6 दिवसात ती रमली पाहिजे. त्याचप्रमाणे घरी गेल्यानंतर आपण बघू की त्यांच्या खाण्याची वेळ आहे ही चेंज झालेली असेल, तेव्हा पालकांना वाटेल की 2-3 दिवस मुलं बरोबर खात नाहीयेत, किंवा झोपेत फरक पडलाय, किंवा दमायला लागलेली आहेत, कारण अचानक आता शाळेत जात आहेत, दुसऱ्या माळ्यावर चढत आहेत. तेव्हा आठवडाभर हे अपेक्षित आहे, काही काळजी करू नका. मात्र 1 आठवडा झालाय तरी मुलं शांत आहेत, शाळेत घरी आल्यानंतर शेअर करत नाहीयेत, दमलेली वाटतायत, तर मात्र ह्या मुलांकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण त्यांना बाजूला घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकांना माझी विनंती आहे की सध्या शिक्षकच नव्हे तर तुम्हाला आई किंवा वडील पण, पालक पण बनायचं आहे, तुम्हाला काउन्सिलर पण बनायचं आहे, तुम्हाला त्याचे गुड वेलविशर पण बनायचे, आणि म्हणून सिलेबस आपण जरा बाजूला ठेवला पाहिजे आणि ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हळूहळू मुलं ह्याच्यात रमतील आणि एकदा आपण हे पाहिलं की दे आर बॅक टू नॉर्मल, मग आपण सिलेबसकडे लक्ष देऊया. पालकांना ही भीती लागून राहिलेली आहे की आता पुढच्या 6 महिन्यात, गेला 1.5 वर्ष आणि पुढचे 6 महिने, 2 वर्षाचा सिलेबस कंप्लीट कसा करायचा आणि एप्रिल 2022 पर्यंत मुलं पुढच्या वर्गात जायला तयारीला कशी लागतील, ही प्रचंड भीती पालकांच्या मनात आहे. आणि म्हणूनच ह्याच्याबद्दल आपण सर्वांना उपदेश व्यवस्थित आपण त्यांना गायडन्स केलं पाहिजे की त्याची काळजी तुम्ही करू नका. कारण 2 गोष्टी आहेत. प्रत्येक मूल कोविडच्या अगोदर देखील आपण बघितलं त्या सेम स्पीडने किंवा त्या सेम प्रकारे शिकत नसतं आणि प्रत्येक मुलाची लर्निंग कॅपॅसिटी वेगळी असते. आता 1.5 वर्ष घरी राहिल्याने प्रत्येक मुलाला वेगवेगळा अनुभव झालेला आहे. कोणाला चांगल्या प्रकारचं ऑनलाईन टीचिंग मिळालं असेल, काहींना मिळालं नसेल. आपण बघितलं की मुलांना बालमजुरी देखील करावी लागलेली आहे. आता ते आल्यानंतर त्यांचा अभ्यासक्रम कुठे सुरू करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. कारण प्रत्येक मूल जे वर्गात येते त्याचा एक वेगळा लेवल ऑलरेडी झालेली आहे. तेव्हा कदाचित एक ब्रिज कोर्स करावा लागेल किंवा कदाचित आपल्याकडे प्रत्येक मुलाला थोडंसं आपण लक्ष देऊन त्याला कॅचअप करायला आपण मदत केली पाहिजे. हे अतिशय गरजेचं आहे. स्पेशल गरजा असलेल्या मुलांकडे जास्त त्याचं धास्ती आहे. तेव्हा प्रत्येक मुलांकडे थोडंसं आपण इंडिव्हिज्युअल लक्ष पुढचे काही महिने द्यायची गरज आहे. आणि कृपया करून सिलेबस कंप्लीट करायच्या ऐवजी ह्या गोष्टींकडे त्यांचं इमोशनल रिहॅबिलिटेशन होईल. त्यांना पुन्हा शाळेत तुम्ही एवढी छान व्हिडिओ फिल्म बनवले, त्याच अनुषंगाने त्यांना खरोखर आनंद वाटेल शाळेत यायला. घरी जाऊन आई वडिलांनी त्यांना विचारावं, आज शाळेत तुझा तप्पन मित्र भेटलेला का, प्रीतीशी बोललास का, दीपालीने आज शाळेत गाणं गायलं का, हे विचारलं पाहिजे. पालकांनी घरी गेलं, आज काय शिकवलं तुला कळतंय का काय शिकवत आहेत, तुझा अभ्यास होतोय का, परीक्षा कधी आहे, हे कृपा करून पालकांनी देखील विचारू नये. आणि टीचर्सवर पण पालकांनी हा प्रेशर घालू नये की सिलेबस कसं कंप्लीट करतात. तेव्हा पालकांना पण माझी विनंती आहे की शिक्षकांची, शाळांची तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. इतर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड चेंजेस आहेत, टास्क फोर्सने ऑलरेडी ती एक यादी बनवलेली आहे, ती तुमच्याशी शेअर केली जाईल. शाळेत आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ठेवूनच, म्हणजे मुलांना मास्क घालून, सॅनिटायझेशन व्यवस्थित, स्वच्छता ठेवून, जेवढं जमेल तेवढं सेफ डिस्टन्सिंग हे करायलाच हवं. मुलांना शाळेत पाठवताना जमलं तर चालत पाठवा, एका व्हॅनमध्ये कोंबून पाठवू नये, शाळा सुटल्यानंतर गर्दी करू नये. या सर्व गोष्टींकडे मला वाटतं शाळा आणि प्रशासन लक्ष देईलच. आणि याच्यात पालकांना माझी खास विनंती आहे की कृपया करून प्लीज आपण अभ्यासक्रम आणि सिलेबसच्या पाठी लागू नका. हा एक क्रुशियल 1 महिना आहे. मुलांचं रिहॅबिलिटेशन व्हायला गरजेचं आहे, तिकडे आपण लक्ष देऊया. मला एवढंच म्हणायचं होतं. ह्या कार्यक्रमात मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद आदरणीय दळवाई सर. खऱ्या अर्थानं टास्क फोर्सनी पूर्ण राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी जे काही मार्गदर्शन
केंद्र शासनाला, विभागाला, आणि याच्या आधारे आज सोमवारपासून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील इयत्ता 8वी ते 12वी व शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत. आणि आपण ज्या आता गोष्टी सर्व सांगितलेल्या आहेत आणि जी काही आपण पीपीटी तयार केली आहे ही देखील समाज माध्यमामध्ये आणि एसएफसी वेबसाईटवर ठेवली जाईल. आपले खूप खूप आभार. याचबरोबर राज्यामध्ये हिवरे बाजारमध्ये सर्वात प्रथम ज्यांनी शाळा सुरू केली आणि आता या कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि जवळपास 100 दिवस या शाळेला पूर्ण झाले. आपल्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये लोकांना बरोबर घेऊन एक चांगलं काम कसं उभं राहता येतं उदाहरण ज्यांनी कायम समाजासमोर, राज्यासमोर, राष्ट्रासमोर ठेवलं असे पद्मश्री श्री पोपटराव पवार सर आपल्या बरोबर आहेत. ते ग्रामपंचायतीची, ग्रामस्थांची आणि शाळा सुरू करण्यापाठीमागची भूमिका आपल्या समोर विशद करणार आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार सर. आजच्या आपल्या या कार्यशाळेसाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार वर्षाताई गायकवाड मॅडम, राज्यमंत्री आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू, त्याचबरोबर राहुलजी द्विवेदी साहेब, माजी निवृत्त संचालक वसंत कालपंडे साहेब, विकास गरडजी, प्रधान सचिव वंदना कृष्णा मॅडम, त्याचबरोबर समीरजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं आता राज्य शासन, ग्रामपंचायत आता यांची परीक्षा आता सुरू होणार आहे. ज्यावेळेस आपण जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस आता नेमकी काय घडाल, अनेक 1.5-2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रत्यक्ष आपण शाळेला सुरुवात करत आहोत. आणि यानंतर नेमकी परिस्थिती कशी असेल आणि काय जबाबदारी आपण घेतली पाहिजे हे आताच आदरणीय डॉक्टर समीरजींनी एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण मुलांकडे पाहणं गरजेचं आहे. हाच विषय घेऊन मला एक सांगणं महत्वाचं वाटतं. हिवरे बाजारमध्ये नेहमी एक प्रेरणादायी किंवा होऊ शकतं असा आशावाद जिवंत ठेवणारे प्रयोग आम्ही नेहमीच करत असतो. आणि मी गेली 31 वर्ष प्रत्येक निर्णय प्रक्रियेत जिल्हा परिषदेची शाळा समोर असते, आमचं यशवंत माध्यमिक विद्यालय असते. आणि मी गेल्या 31 वर्षात शालेय शिक्षण समितीची एकही बैठक बुडवलेली नाही. हे आवर्जून मी तुम्हाला सांगेन. आज आम्हाला 15 जूनला शाळा का सुरू करता आली आणि कोरोनामुक्त गाव जे पहिल्यांदा करता आलं त्याचं मूळ आमचे शाळेतील विद्यार्थी. प्रत्येक कुटुंबात काय चालतं हे मला कळतं. आणि याच मुलांची गेली अनेक वर्षापासून जवळ 14 ते 15 लाख रुपये आमच्या बँकेमध्ये जमा आहेत. खाऊसाठी दिलेले अर्धे पैसे आई बाबांच्या नावाने बँकेत टाकायचे. आणि यामुळे एक रिलेशन तयार केला. आणि आम्ही नेहमी एक संस्कार शाळा चालवली. कधीच आम्ही मुलांना शिकून मेरिटमध्ये आणायचं, चांगला मेरिटचा जॉब मिळवून द्यायचा ही कधी चर्चा केली नाही. हेच काही राष्ट्र माझं आहे, देश माझा आहे, समाज माझा आहे, आलेलं संकट हे माझ्यावरती आहे, निसर्ग माझा आहे, घरात आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे. खरे रिलेशन म्हणजे शिक्षण असतं, म्हणजे जीवन शिक्षण होतं. आणि त्याच पद्धतीने आम्ही गावामध्ये शाळा ज्यावेळेस 15 जूनला सुरू केली त्या अगोदर 15 मे ते 30 मे पूर्ण गावाचा आम्ही सर्वे केला. पहिला मुलांचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये पालकांचा. आणि मग ज्यावेळेस लक्षात आलं की मुलं इच्छुक होती पण पालकांमध्ये भीती होती की कोविड झाला तर काय, मग मुलांचं भवितव्य. आणि दुसरी बाजू ही समोर आलेली होती की शिक्षणाचं जे नुकसान होणार आहे मुलांचं, यामुळे प्रचंड नैराश्य पालकांमध्ये होतं. पण आम्ही ज्यावेळेस विश्वास दिला की आपण अजिबात घाबरायचं कारण नाही, वेळेमध्ये दक्षता घेतली. कारण आमच्याकडे 2 एप्रिल ते 15 एप्रिल 18 लोक व्हेंटिलेटर पर्यंत गेलेली होती. आणि मग ज्यावेळेस ही परिस्थिती लक्षात आली त्यावेळेस आम्ही 15 एप्रिल ते 30 एप्रिल 50 गुण, 22 मुद्दे आणि 6 टीम केल्या. त्यात एक शिक्षक पालक संघाची टीम होती आमची, का जी खूप ऍक्टिव्ह रोल मध्ये होती. प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिकचे शिक्षक आणि गावातील टीम. आणि यातून आम्ही 30 एप्रिलला गाव कोरोनामुक्त केलं. सर्व पत्रकारांना बोलवलं की आपण संपूर्ण लोक भयभीत आहेत, अंतविधीच्या न्यूज, जागा नाही अंतविधीला, हे देण्याऐवजी आपण एक संदेश देऊ पॉझिटिव्ह.
की हिवरे बाजाराचा कोरोना मुक्त होतो आणि गावांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला एवढं छान यश आलं की त्यातून कोरोना मुक्त गावाची संकल्पना. ज्यावेळी आम्ही 15 जूनला शाळा सुरू केली त्यावेळेस एक की मुलं पहिल्याच दिवशी आम्ही 8, 9, 10 मग 4 दिवसांनी आम्ही 5, 6, 7 आणि 1, 2, 3, 4 म्हणजे 1 ते 10 वर्ग पूर्ण क्षमतेने चालवले. पण यात सर्वात मोठा रोल आम्ही जो केला हा ग्रामपंचायतीचा नाही किंवा वैयक्तिक माझाही नाही. सर्वात मोठा रोल आणि जबाबदारी आम्ही पालकांवर ठेवली, शिक्षक आणि पालक, की तुम्हाला वाटतं की मुलं शिकली पाहिजे, त्यांना काही झालं ती जबाबदारी आम्ही घेऊ. वेळेत ट्रीटमेंट, त्यांना मदत करणं ही सगळे. आणि आम्ही शिक्षकांना बोलावून त्यांना आम्ही लेखी दिला, त्यांचे पत्र घेतले ग्रामपंचायतीला की आम्ही शासकीय नोकर आहोत, शासनाची परवानगी नाही आणि आम्ही शाळा सुरू केली, उद्या कोणी कुरघोडी केली, पेपरला बातमी आली तर आमच्या नोकऱ्याची समस्या आहे. मग त्यांचं पत्र घेतलं आम्ही, त्यांना लेखी आम्ही दिली की उद्या काही घडलं याची जबाबदारी पालक घेतील, ग्रामपंचायत सुद्धा नाही. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे कोविडमध्ये एवढा प्रचंड कुरघोड्या लोक करतात आणि त्याचा परिणाम ग्रामपंचायत म्हणजे राजकीय व्यवस्थेला टार्गेट केलं जातं आणि मग आपोआप राजकीय व्यवस्थेला टार्गेट केलं की प्रशासनावर परिणाम होतो आणि मग आदेश निघतो आणि नुकसान होतं. पण आम्ही पहिली जबाबदारी की पालक तुम्ही जबाबदार आहात. उद्या कोणी पॉझिटिव्ह आलं तर ती जबाबदारी कोणी तक्रार करायची. मग आम्ही लेखी घेतलं, निवड लेखीच नाही तर त्यांचा अंगठा सुद्धा घेतला की उद्या पॉझिटिव्ह मुलं आली तर आम्ही जबाबदार आहोत. पण आम्ही आमचं एक नेटवर्क एवढं छान केलं की मुलांची जबाबदारी, पालकांची जबाबदारी, ग्रामपंचायतीची जबाबदारी आणि यातून आम्ही मीडियाला सुद्धा इन्व्हॉल्व करून घेतलं आणि त्यांना विनंती केली की आता ही भीती घालत बसलो आपण तर सर्वात मोठी नुकसान हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचे आहे. शहरामध्ये स्लम मध्ये राहणारी मध्यम गरीब वर्गातली का ज्यांच्याकडे कुठलीही ऑनलाईनची सुविधा नाही आणि मग या मुलांचं भविष्य जर संपणार असेल शिक्षणाचं तर मग आपण नेमके काय करणार. आणि मग त्यातून कंप्लीट शाळा आमची 25 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण झाले आणि यामध्ये पॉझिटिव्ह आले नाही का. जुलैमध्ये 3 लोक गावात पॉझिटिव्ह आले, त्यानंतर ऑगस्टमध्ये 2 आले, पण पहिल्याच दिवशी त्यांचं ट्रेसिंग आणि 14 दिवस क्वारंटाईन आणि लगेच आम्ही गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून दिला. आमचा शिक्षक पालकचा ग्रुप आहे, त्यात फक्त शाळेच्या संबंधितच मेसेज जातात, वाढदिवस शुभेच्छा आहे कुठलंही नस. आणि लगेच सांगितलं की आपल्या गावात 3 पॉझिटिव्ह आले, वेळेत त्यांनी कळवलं, लगेच औषध दिले आणि त्यांना क्वारंटाईन केलं, अडचण नाही. तर लोकांच्या मनातली भीती गेली. पुन्हा 2 मुलं, एक आई वडील मुलाला भंडारदऱ्याला घेऊन गेले पाण्यासाठी पर्यटन आणि तिथे तो मुलगा भिजला आणि गर्दीमध्ये पॉझिटिव्ह आला, दुसऱ्या वेळी शाळेत आला. लक्षात आल्याबरोबर आम्ही त्या ट्रीटमेंट अँटीजेन केली, टेस्ट पॉझिटिव्ह आली, वडिलांना कळवलं, घरी नेलं आणि शाळेमध्ये आम्ही लगेच चौकशी. तिसरा एक मुलगा असा सापडला की आई वडील आखाड महिन्यामध्ये ते जेवण असतात, आखाड जेवायला घेऊन गेले मुलाला पाहुण्यांकडे अजून आणि तिथे तो मुलगा जाऊन पॉझिटिव्ह आला. मग आम्ही मुलांमध्ये चर्चा केली, तुम्हाला शाळा पाहिजे की सुट्टी पाहिजे. मुलांनी सांगितलं नाही, आता 1.5 वर्ष सुट्ट्या होत्या, आता आम्हाला शाळेत यायचं. मग तुम्हाला शाळेत यायचं असेल तर तुम्ही आई वडिलांबरोबर कुठेही जायचं नाही, सुपारी नाही, साखरपुडा नाही, शहरामध्ये नाही, पर्यटन नाही आणि जेवणासाठी जायचं. आणि जो मुलगा बाहेर जाईल मग त्याला 4 दिवस शाळेत येता येणार नाही अशी नियमावली तयार केली. आणि मग पालकांची एवढी जबाबदारी वाढली की कुठेही अडचण आली नाही. 4 दिवसापूर्वीचीच घटना आहे, म्हणजे 23 सप्टेंबरला की गावामध्ये एक मुलगा शाळेत पॉझिटिव्ह आला. आल्याबरोबर आमची आरोग्य उपकेंद्रातली टीम गेली, 100% 8वी 9वी 10वीचे सगळे वर्ग लगेच आम्ही अँटीजेन केलं. त्या दिवशी मी 4:30 वाजता जेवण केलं, पूर्ण मुलांच्या टेस्ट, तो रिपोर्ट आणि रोज सायंकाळी शाळेतला प्रायमरी आणि सेकंडरीचा ग्रामपंचायतीमध्ये एक माणूस आम्ही नेमलेला आहे. त्यांनी पूर्ण वेळ कुठलाही निरोप आला की 0 मिनिटात त्यांनी माझ्यापर्यंत आणि आमच्या फ्रंटलाईन टीम पर्यंत द्यायचं. त्यामुळे लगेच ऍक्शन होते, ऍक्शन झाली की लगेच ट्रीटमेंट आणि पुढची मदत होते. आणि फॅमिली म्हणा किंवा स्टेरॉइड
कुठेही देत नाही. अवघ्या 300 रुपयाच्या गोळ्यामध्ये 5 दिवसामध्ये मुलं घरी तयार होतात. आणि एवढंच नाही, कारण सीजनच व्हायरलचा आहे. सर्दी, पडस. आता 4 दिवसापूर्वीची घटना आहे की कांद्याची लागवड चालू होती आणि 8वीतला मुलगा आणि 7वीतला मुलगा दोघंही भाऊ, त्यांना कांद्याचे रोप वाहण्यासाठी पालकांनी नेलं आणि पाऊस आला, ती भिजली आणि 2 दिवस ताप आला. आणि आल्यानंतर कळाल्याबरोबर आम्ही त्यांची घरी जाऊन टेस्ट केली. कारण शाळेमध्ये मुलगा गैरहजर राहिला की शिक्षक लगेच कळवतात आमच्या टीमला की आमची फ्रंटलाईन टीम लगेच त्यांच्या घरी जाते, शाळेत का आला नाही. मग लक्षात येतं सर्दी झालेली. म्हणजे आता पालक आणि मुलं सुद्धा एवढी जबाबदारीने वागतात की कुठेही अडचण येत नाही. म्हणून आम्ही चर्चा करत गेलो की पॉझिटिव्ह आला, पण दक्षता घेतली, भीती नाही राहिली, शाळा सुरू झाली. तेवढं पालकामधली भीती गेली. आणि शिवाय आता 3 महिने पूर्ण झाले. गेल्या आठवड्यात जसं समीर सरांनी सांगितलं की परीक्षेचा आग्रह करू नका, आम्ही त्यांना 2.5 महिने पूर्ण मागचा, तर 7वीत जो मुलगा गेला त्याला 6वीत मी गेलोच नाही, त्यामुळे 6वी समजली नव्हती. त्याचा 6वीचा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर रेग्युलर वर्षाचा अभ्यासक्रम आता 70% गेला. आणि त्याची आता 40 मार्चची आम्ही ऑफलाईन परीक्षा घेतली, त्याचा रिझल्ट पण आला. मग एक मी यासाठी सांगतो की मुलांना, आणि आम्ही खेळ सुद्धा सुरू केले, पण व्यक्तिगत, सामुदायिक नाही. कमरेमध्ये रिंग असते, त्या रिंग आणल्या. खेळ सुद्धा आम्ही सिलेक्ट केले. कारण हे वय मुलांचं पडायचं, भांडायचं, खेळायचं हे वय आहे. आणि ह्या वयात त्यांना आपण एक तर घरात ठेवलं. आणि गेली 1 वर्षभर कोविडमध्ये मुलांच्या आहाराकडे आम्ही खूप लक्ष देतो. मी स्वतः काही प्रयोग केले. आम्ही 1 वर्ष झालं किचन फॉर हेल्थ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, स्वयंपाकघर आरोग्यासाठी. तर आता आपलं किचन फॉर टेस्ट आहे, टेस्ट येईल तेच खायचं. आणि मग एक उत्तम आहार, आणि ते आम्ही सगळं शाळेच्या मुलांवर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि एक आई मी तयार केली प्रत्येक घरामध्ये, का त्या आईने चटकदार करायचं असं नाही, मुलांचं पोषण होईल अशा प्रकारचं डाएट फॉर्म्युला आम्ही तयार केलं. आणि त्याचे इतके छान रिझल्ट आले की आज माझी पत्नी जिल्हा परिषद शाळेचं प्राथमिक शिक्षक आहे. आणि त्यामुळे घरातच शिक्षण असल्यामुळं, आणि माझी पहिल्या दिवसापासून शाळेच्या बाबतीतला खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो. पर्यावरणाचं सगळी दक्षता शाळेत प्रयोग करतो आम्ही. पुन्हा उद्याच आता आमची 2 ऑक्टोबर शिवरे बाजारचे नगरचा किल्ला, जिथे पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्रीजी यांना अटकेत ठेवलं होतं. आता आमची 75 मुलं उद्या सायकल रॅलीमध्ये जाणार आहेत. आणि ते नगरचं जे अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन स्मारकाला फुलमाला अर्पण करतील आणि भुईकोट किल्ल्यामध्ये जातील. या मुलांची छोटीशी सहल पण आयोजित केली आहे. सगळी सुरक्षितता घेऊन, मास्क, सॅनिटायझर आणि त्यांचा अंतर. आणि मग नगरमधून आले की मुलं आणखी ओपन होतात की सहलीला जायचं. आणि म्हणून यातून हसत खेळत मी गावात असो. आता आदरणीय राहुल द्विवेदी साहेब जिल्हाधिकारी नगर होते, साहेबांना कल्पना आहे. आणि आपल्या प्रधान सचिव वंदना कृष्णा मॅडम, मला वाटतं त्या एजीएस कडे असताना मॅडम आपण 20-21 वर्ष होऊन गेले असतं गेला. तर एक प्रयोग जो आम्ही करतो, आणि टेमकर साहेबाचा संचालक आहे ते पहिल्या दिवसापासून येत आहेत. प्रत्येक प्रयोग आमच्या शाळेत आहे. आज गावाची स्वच्छता मेंटेन आहे, त्याला मूळ कारण शाळेची मुलं आहेत. आणि प्रत्येक घरात काय चालतं, कोण ताप आला मला लगेच कळतं. घरामध्ये आई वडील मुलांसमक्ष चुकीचा संवाद करत नाही, ते डायरेक्ट त्यांना माहिती, मुलं लगेच सरपंचांना जाऊन सांगतात. आणि ज्याला माझा मित्र व्हायचं तो सकाळी मी गावात असतो, शाळेत टाळे द्यायला येतात मुलं. त्यामुळे मुलांमध्ये इतकं की पहिलीचा मुलगा सुद्धा घरी आजी आजोबा सांगतो की सरपंच माझे मित्र आहेत. आणि या मुलांचाच उपयोग या कोविडमध्ये आम्ही छान केला. पर्यावरणात केला, पाण्याच्या ताळेबंदात केला, गावाची स्वच्छता. आजही 1 रुपयाचा खर्च आमच्या प्राथमिक शाळेचा, आपल्या ग्रामपंचायतीचा नाही. सगळी मुलं गाव स्वच्छ ठेवतात. एक सामाजिक उपक्रम, त्यांचा अभ्यास, याची एक चांगली सांगड आम्ही घातलेली आहे. आणि सगळे प्रयोगात 30-30 वर्ष गावात टिकणं, चांगल्या प्रकारे सातत्य ठेवणं खूप अवघड असतं. म्हणून आम्ही जे प्रयोग केलेले आहेत ते प्रयोग शाळेमधून केलेले आहेत, आणि त्याचं खूप चांगलं यश
आज आम्हाला मिळालं आणि त्यातून आज खरं म्हणजे आपण सर्वजण आदरणीय काळपांडे सरांचा एवढा मोठा कालखंड शिक्षणाच्या बाबतीत राज्यातल्या गेलेला आहे, त्यात त्यांचे अनुभव खूप महत्वाचे आहेत. म्हणून एक आणखीन मला एक विनंती आहे, आदरणीय मंत्री महोदयासमोर आहे, राज्यमंत्री महोदय आहेत आणि आपल्या सचिव महोदय आणि आपण सर्व, की आपल्याला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचं डिझाईन बदलण्याची गरज आहे. तर आम्ही जे कोविडमध्ये शाळा सुरू करू शकलो, आमच्या शाळा खोल्या 24x30 आणि 12 फूट हाईटच्या. कारण जुन्या शाळेमध्ये आम्ही शिकलो उंच पत्र्याच्या शाळा होत्या, मागे 6 फूट उंचीच्या खिडक्या होत्या 2, समोर एक मोठी खिडकी, मोठा दरवाजा, पूर्ण व्हेंटिलेशन असं. एक सायकोलॉजिकल स्टडी आम्ही त्यामध्ये केला. आमच्या शाळेमध्ये एकही मुलगा जांभई देत नाही. तर ऑक्सिजन मेंदूर कमी पडला का मुलगा जांभई देतो. आणि त्याला मूळ कार आम्ही 20x18 आणि 10 फूट हाईट आमचं हे शाळेचं डिझाईन आहे. कोंबड्याचे खुराडे आपण करून टाकलेले आहे. आम्ही 12 लाख, द्विवेदी साहेबांना कल्पना आहे की आदरणीय राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत लढाई लढू. 15-16ला जिल्हा परिषदेने आम्हाला 7 शाळा खोल्या मंजूर केल्या, ज्या कोणी घेत नव्हतं. 3.5 लाख आणि 4.5 लाख. तर आम्ही 12 लाख रुपये त्यात टाकले आणि त्यातून 24x30 आणि 12 फूट हाईटची पूर्ण व्हेंटिलेशन आहे. त्यामुळे एक बेंचवर मुलं बसतात आणि 70 मुलं एका क्लासरूम मध्ये बसतात. एवढं छान डिझाईन असल्यामुळं आम्हाला या कोविडमध्ये शाळेमध्ये मुलांची अजिबात गर्दी झाली नाही आणि त्यामुळं व्हेंटिलेशन पूर्ण आहे. प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्यात शिक्षक येत नाही. तर आम्ही सीसीटीव्ही म्हणजे चोरीसाठी त्याचं डिझाईन केलंय. तर आम्ही वेगळं डिझाईन केलं, आम्ही मुलांवर कॉन्सन्ट्रेट केलं. मग खेळताना भांडतोय का, वर्ग शिक्षक जरी बाजूला असले तर मुलांना माहिती आहे, आपल्या वर्गातली सगळी माहिती मुख्याध्यापकांना कळते. त्यामुळे वर्गात मुलं भांडत नाही, कोणी कोणाचा पेन उचलत नाही, फुटरबर चोरत नाही, पाठी पळवत नाही. त्यांना लक्षात आहे का आपण पलीकडे दिसतो आणि रेकॉर्ड होतो. त्यामुळे अशा बारीक बारीक गोष्टी आहेत, यात केल्या तर मला वाटतं भविष्य काळात, आज हे कोविडचं संकट आहे त्याच्याबरोबर आपल्याला राहायचंच आहे आणि भविष्यात आणखी काही समस्या येऊ शकतात. म्हणून त्याची पूर्ण तयारी करताना आपल्याला आपल्या इमारतीच्या डिझाईन पासून, शाळेच्या क्रीडांगणापासून दक्षता घ्यावी लागेल. का आपण वित्त आयोगातून पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा रस्ता आणि बाकी काही न करता सगळे पैसे आम्ही शाळेच्या क्रीडांगण विकासाला आणि त्याचबरोबर छोटे छोटे खेळाचं साहित्य देण्यासाठी केलं. कारण मुलांना कंपल्सरी खेळ आम्ही गेली 30 वर्षे शाळेमध्ये ठेवलेला आहे. कारण पालकांचा आग्रह खेळण्यापेक्षा कोचिंग क्लासेस येणे, त्याऐवजी आम्ही ते करता. आज जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालय 50% बाहेरच्या गावाने. शेवटचा मुद्दा सांगतो मी, या ठिकाणी थांबतो. आज हिवरे बाजारच्या कडेने 5 गाव लॉकडाऊन केली गेली आणि या 5ही गावातली मुलं शिक्षणासाठी हिवरे बाजारला येत आहेत 4-5 किलोमीटर अंतरावरून. कारण पालकांना विश्वास आहे इथं आपल्या मुलांना भीती नाही. आणि मग शाळा सुटल्यानंतर मुलं घरी जाईपर्यंत शिक्षक ती जबाबदारी घेतात, घरी गेले का, सुरक्षित आलेत का. आणि यामुळं 5 किलोमीटर 6 किलोमीटर मुलं यायला लागले आणि आता 5 गाव पूर्ण बंद आहे, तरी पण आपली शाळा सुरू आहे. कारण का की पालकांना पूर्ण विश्वास आहे की आपली मुलं सुरक्षित आहे. कारण ज्या वेळेस सुरक्षितेची हमी शाळेतून मिळेल आणि ती हमी निवड शिक्षक देऊ शकत नाही. आम्ही शिक्षकावर कुठलीच जबाबदारी ठेवली नाही, कुठली नाही. आता मध्यंतरी त्यांना फॉर्म भरून द्यायचे होते, शाळा गावात राहतात. आम्ही जबाबदारीने सांगितलं की भले तो शिक्षक हेलिकॉप्टरने जरी शाळेत आला, पण तो शिक्षक त्याचं अध्यापनाचं काम प्रामाणिकपणे करणारा असेल तो कुठूनही जाऊन येऊन केलं तरी चालेल. कारण आग्रह गावात राहण्याचं पण सुविधा नसतील तर अडचण होती. म्हणून या गोष्टीने केल्यामुळे शिक्षक सुद्धा आनंदी आहेत आणि दिवसभर आता एक कंटिन्यू आमचं चालू असतं की आपण या शाळा सुरू करूया. मला वाटतं की आता एवढं, आणि आपल्या सर्वांनाच एक विनंती करतो मी की आपण एखादी राज्यस्तरीय बैठक हिवरे बाजारमध्ये करू की जेणेकरून एक संदेश जाईल. कारण आता आम्ही हिवरे बाजारच्या कडेच्या 10 गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना मदत, गावातल्या लोकांना एकत्र करून. कारण कोविडमध्ये गेलेली माणसं परत येत नाही, पण दर पंचवार्षिकला निवडणुकीत इकडले तिकडे तिकडले इकडे होतात. म्हणून कोविडमध्ये गेलेली माणसं परत येत नाही. म्हणून आपल्याला
संकटाच्या काळात एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र येऊन आपण गावासाठी काम केलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. खऱ्या अर्थानं एक समाजाची, गावाची, ग्रामपंचायतीची जबाबदारी आणि याच्यातून एक उत्तम शाळा आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्यासाठी जी काही गावाने आपण काळजी घेतली आणि याच्याविषयी आपण बऱ्याचशा सूचना केल्या, या निश्चितच आम्हा सर्वांना दिशादर्शक आहेत. यानंतर शिक्षण हक्क मंचाच्या श्रीमती डॉक्टर हेमांगी जोशीजी ज्या विद्यार्थ्यांचं भावनिक समायोजन आणि यानंतर ज्या वेळेला शाळा सुरू होत आहेत यावेळेला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी नेमकी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत याविषयीशी आपल्याशी मनोगत साधणार आहेत. मी आमंत्रित करतो हेमांगी जोशी मॅडम, शिक्षण हक्क मंच. नमस्कार सर्वांना. उपस्थित मंचावरचे सगळे माननीय सदस्य आणि सहभागी मंडळी जी आपल्या ह्या वेबिनार ऐकतात सर्वांना माझा नमस्कार. पोपट पवारांचं जे आजची मांडणी होती ती खूपच प्रेरणादायी. ते सर्व ग्रामपंचायत सदस्य जे स्थान हे सगळ्या लोकांच्या समोर जाईल आणि मला वाटतं शिक्षण विभागाला पण त्याची मदत मिळेल. शाळा उघडणं हे तसं बघायचं झालं तर अत्यंत गरजेचं होतं. गेल्या 3-4 महिन्यापासून शिक्षण विभाग पण प्रयत्न करत होता आणि त्याचबरोबर इतर अनेक मंडळी जी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ती सगळी प्रयत्न करत होती. एकतर मुळात हे समजून घेण्याची गरज आहे की शिक्षण हे आपल्याकडे राज्यघटनेमध्ये जे 21वा कलम आहे त्याला जोडून मूलभूत अधिकारांमध्ये टाकलं. याचा अर्थ काय होतो तर ते जीवन जगण्याच्या हक्काशी शिक्षण जोडलं. हे जीवन जगण्याच्या अधिकाराशी जोडल्याचा अर्थ काय होतो की जर सन्मानपूर्वक जगायचं असेल तर मनुष्याला शिक्षणाची गरज आहे. नुसतं जिवंत राहणं आणि नुसतं जगणं ह्याला जगणं म्हणता येत नाही आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून माणसं डिग्निफाईड लाईफ किंवा सन्मानपूर्वक जगणं याचा मार्ग त्याचा ओपन होतो. तुम्ही आता सगळेजण बघतच असाल की आपल्या परिसरामध्ये असलेली सर्वच वंचित घटकातली किंवा जी निम्न मध्यमवर्गीय मुलं आहेत किंवा निम्न घटकातली मुलं आहेत त्यांच्या पुढे आपलं आयुष्य, आपल्या पालकांचं, आई वडिलांचं आयुष्य उन्नत करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. त्याच्यामुळे हे शिक्षण थांबू नये, शिक्षण सुरू व्हावं याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. आणि एक चांगली बातमी अशी की त्या 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होत आहेत. 1ली ते 4थीच्या पण शाळा सुरू होण्याचा राज्य शासनाने निर्णय घ्यावा याच्यासाठी पण पाठपुरावा सर्व स्तरावरती होण्याची गरज आहे. कोविडमुळे ही सगळी परिस्थिती, आपत्कालीन परिस्थिती उद्भवली. आता ह्याच्या पुढे कोविड आपल्यामध्ये राहणार आहे हे आपल्या सगळ्यांना स्वीकारावं लागणार आहे. त्याच्यामुळे कोविडच्या प्रसाराबद्दल शिक्षक आणि पालकांमध्ये जो काही मनामध्ये गैरसमज आहे तर त्याच्यावरती आपल्याला नीटपणाने माहिती घेऊन काम करण्याची गरज आहे. एकतर तुमच्या लक्षात आलं असेल की सिरो सर्व्हिलन्स म्हणजे ज्याच्यामध्ये किती समाजातल्या लोकांना प्रतिपिंड शरीरामध्ये तयार झाले त्याचे जे सिरो सर्व्हिलन्सचे रिपोर्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये असं आढळले की 60%, 70%, 80% जे काही 3-4 पाहण्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये ते आढळलेले. त्याच्यामुळे सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट जर आपण गृहीत धरला तर एकूणातच प्रतिपिंड वाढल्यामुळे कोरोनाचा होणारा धोका हा कमी झालेला आहे. तुम्हाला दिसत पण असेल की 3री लाट वगैरे आपण त्याची वाट पाहत होतो आतुरतेने की ही 3री लाट येईल आणि खूप सारा अजून एक उद्रेक निर्माण होईल. तर तसं काही येताना आपल्याला जवळपास दिसत नाहीये. तर त्याचं कारण कदाचित ह्याच्यामध्ये दडलेलं आहे की ही प्रतिपिंड तयार झालेली आहेत. अजून 2 मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष असं द्यायला हवं की आपल्याला असं वाटतं की मुलांना आजार होईल का, मुलांना हा कोविडचा आजार होईल का. कारण बऱ्याच पालकांच्या मनात ही धास्ती असते की माझ्या बाळाला किंवा माझ्या मुलाला, माझ्या मुलीला हे झालं तर काय. तर याची वैद्यकीय कारणं जेव्हा आम्ही ह्यासाठी प्रयत्न करत होतो तेव्हा आम्ही सुद्धा वैद्यकीय कारणाचा खूप सखोल अभ्यास केला की कारण आमच्या भूमिका सुद्धा खूप सेफ जीवनासाठी उपयुक्त असणाऱ्या असायला हव्यात ही काळजी आम्ही घेत होतो. त्याच्यामुळे आम्ही खूप सखोल चर्चा वैद्यकीय तज्ञांशी केल्या आणि त्याच्यातनं जे आम्हाला समजलं ते मी आता तुमच्या पुढे मांडते. एकतर लहान मुलांमध्ये जवळजवळ 10-12 वर्षांच्या मुलांमध्ये अंगभूत प्रतिकार क्षमता असते ज्याला इनेट इम्युनिटी असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. तर ती इम्युनिटी असल्यामुळे, ती अंगभूत प्रतिकार क्षमता असल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये जरी तो व्हायरस आढळला टेस्टिंगमध्ये तरी मुलांना त्याची लागण होत नाही. त्याच्यामुळे मुलं आजारी पडण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य असतं आणि त्याच्यामुळे मृत्यू पावण्याचं प्रमाण पण अत्यंत नगण्य असतं.
ज्या मुलांना लागण होते किंवा ज्या मुलांना आजारी दिसतात, तर ती मुलं कुठली असतात, की तर जे आधीच त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलेली मुलं असतील, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आढळतं. त्याच्यामुळे मुलांना कोविड होईल का, तर त्याचं वैद्यकीय उत्तर येतं की ते प्रमाण अत्यल्प म्हणजे नगण्य अशा स्वरूपातलं आहे. त्याच्यामुळे मुलांच्या तब्येतीची काळजी करण्याचं आपल्याला तसं आता कारण नाहीये. दुसरा फॅक्टर त्याच्यामध्ये असा येतो की मुलांमुळे इतरांना होईल का, तर हो, त्याचं उत्तर येतं की हो, मुलांमुळे इतरांना होऊ शकतो, कारण मुलं ही कॅरियर असतात. म्हणजे मुलं स्वतःच्या शरीरामध्ये व्हायरस घेतात आणि मग इतरांच्या सहवासात आले की त्यांना ते व्हायरसची लागण होऊ शकते. पण आताची परिस्थिती अशी आहे, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत, प्रतिकार क्षमता मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत आणि आता आपल्याकडे जे लसीकरण होतं आहे, तर त्या लसीकरणाच्या प्रभावामुळे सुद्धा मुलांकडनं होणारी जी प्रौढांना होणारी जी लागण आहे, त्याचं प्रमाण कमी होऊन जातं. त्याच्यामुळे त्या पातळीवरती सुद्धा खूप काळजी करण्याचं कारण नाही. सावधगिरी बाळगायला हवी. हे जे प्रोटोकॉल्स आहेत, मास्क लावणं किंवा अंतर ठेवणं, आल्यानंतर हात धुणं, हे प्रोटोकॉल्स पाळले तरी आपल्याला बऱ्याच त्याच्यापासून संरक्षण मिळू शकतं. मला वाटतं हे 2-3 फॅक्टर्स सगळ्यांनी लक्षात घेतले तर ह्याच्यामध्ये धसका घेण्याची परिस्थिती नाही, पण काळजी घेत आपण नक्की मुलांना शाळेमध्ये पाठवू शकतो. पालकांमध्ये हे प्रबोधन करण्याची गरज दिसते, कारण माहिती मिळवण्याचे मार्ग शिक्षकांना असतात, कारण सरकार माहिती पुरवत असतं, वर्तमानपत्रांमध्ये दिसत असते. पालकांपर्यंत हे माहिती मिळवण्याचे मार्ग कमी असतात किंवा वेगवेगळे असतात की जिथे काहीतरी अपप्रचार पण चालतो. त्याच्यामुळे शिक्षकांनी शाळा उघडताना किंवा उघडल्यावरती पालकांचं प्रबोधन पण करण्याची याच्यावरती एक जबाबदारी घेतली तर फार बरं होईल. त्याचे जे काही वैद्यकीय कारणं आहेत ती आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसृत झालेली आहेत. तर ती माहिती घेऊन पालकांचं प्रबोधन यांनी नक्की करावं, पालकांनी शिक्षकांनी नक्की करावं. या निमित्ताने मी वर्तमानपत्रांना पण मी असं सांगेन की असं होऊ शकतं की मुलं शाळेत आली आहेत, आत्ताही ही स्थिती असू शकते की मुलांना इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणजे काय तर त्यांच्या शरीरात व्हायरस आढळतो. हे असं दिसू शकतं. काही आता साधीच तो थोडा ताप आला किंवा सर्दी झाली तर आपण मुलांची चाचणी घेतली तर त्याच्यामध्ये असं दिसू शकतं की मुलांच्या अंगात व्हायरस आहे किंवा ती चाचणी पॉझिटिव्ह येते. तर वर्तमानपत्रांना जरा ही सूचना अशी आहे की त्यांनी सनसनाटीपणाच्या नावाखाली अशा बातम्या देऊ नयेत की ह्या शाळेमध्ये इतकी मुलं पॉझिटिव्ह निघाली, त्या शाळेमध्ये इतकी पॉझिटिव्ह मुलं निघाली, अशा पद्धतीच्या सनसनाटी बातम्या न देता त्याच्यातलं जे तथ्य आहे की पॉझिटिव्ह निघाली तरी ते इन्फेक्शन झालेलं नाही, त्यांना आजार झालेले नाहीत, या पद्धतीच्या बातम्या द्याव्यात. आणि तीच गोष्ट पालक किंवा स्थानिक प्रशासन किंवा शिक्षक यांनी पण ध्यानात ठेवण्याची गरज आहे की मुलं पॉझिटिव्ह निघणार आहेत, असं होणार नाही की मुलांच्या चाचण्या सगळ्या निगेटिव्ह येत राहतील, असं नाहीच होणार आहे. त्याच्यामुळे हे वास्तव आपण स्वीकारूया की मुलांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येणार आहेत, येऊ शकतात, पण त्याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही. धीराने आणि काळजी घेत ही सगळी परिस्थिती आपल्याला हँडल करायची आहे. पुन्हा एकदा मी इथे सांगेन की कोविड राहणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जगायचंय. तर ते कसं जगायचं त्याच्यासोबत त्याचे मार्ग आपल्याला शोधून काढायला लागतील. आणखीन एक मुद्दा इथे अधोरेखित करायचा ते म्हणजे सर्व शिक्षकांनी स्वतःचं लसीकरण करून घ्यावं. 2 डोस जिथे मिळतील तशा पद्धतीने. आता मध्यंतरी शासनाने पण पत्र काढलं होतं शिक्षकांचं लसीकरण करण्याच्या बाबतीत. त्याचा फायदा घ्यावा आणि आपलं स्वतःचं लसीकरण त्याच्यामध्ये करून घ्यावं. मुलांच्या लसीकरणाची स्थिती बघायची झाली तर मुलांच्या लसी अजून बाजारात आलेल्या नाहीयेत आणि असं कुठल्याही तज्ज्ञांनी, वैद्यकीय तज्ज्ञांनी हे सांगितलेलं नाही की जोपर्यंत मुलांना लस दिली जात नाही तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवू नका, अशी कुठल्याही वैद्यकीय संस्थेने भूमिका घेतलेली नाही. त्याच्यामुळे मुलांच्या लसीकरणाबाबत जे काही आपलं म्हणणं असेल किंवा आपले जे समज असेल तर हे इथेच आपण काढून टाकूया. मुलांच्या लसीकरणाची आत्ता आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. शाळेमध्ये पाठवण्यासाठी मुलांच्या लसीकरणाचा आग्रह करण्याची अजिबातच आवश्यकता नाही. आता शाळेत जेव्हा मुलं येतील तेव्हा त्यांना ना काही मुलांना मोबाईल स्क्रीनची सवय झालेली असू शकते. त्या गोष्टी शिक्षकांना काय लक्षात घ्यावं लागेल, तर मोबाईल स्क्रीनची सवय झाली असेल तर ती काढण्यासाठी त्याच्यासाठी संयम शिक्षकांना खूप महत्वाचा आहे. संयमाने त्यांना ही परिस्थिती हाताळावी लागेल. विड्रॉवल सिम्पटम्स कुठल्याही गोष्टीचे येतात तर मोबाईल स्क्रीन समोर नसल्यामुळे जे काही विड्रॉवल सिम्पटम्स येतील ते मुलं काहीतरी त्यांच्या स्वभावामध्ये किंवा वर्तनामध्ये दाखवण्याची शक्यता आहे. तर हे शहरी भागामध्ये विशेष करून लक्षात घ्यायला लागेल. तर हे जे सिंड्रोम्स दाखवतील त्याला नीटपणाने समजून घेऊन त्याच्यावरती संयमाने माहिती काढत, योग्य ती माहिती काढत खूप प्रेमाने ह्या सगळ्या परिस्थिती हाताळावी लागणार आहे. असंही होऊ शकतं की मुलं जेव्हा शाळेमध्ये येतील तेव्हा ती कदाचित चिडकेपणा घेऊन येतील, मारकुटेपणा करतील, कारण ते 1.5 वर्ष एका वेगळ्या व्यवस्थेमध्ये होती आणि शाळेमध्ये आल्यावरती एकदम त्यांच्यासमोर वेगळी व्यवस्था उभी राहणार आहे.
त्याच्यामुळे हा चिडकेपणा, मारकुटेपणा हा कदाचित मुलांमध्ये आढळू शकेल, चंचलपणा मुलांमध्ये आढळू शकेल. शिक्षण हक्क कायद्याने तर हे मुलांना मारण्याचं अस्त्र आपल्या हातातनं काढून घेतलंय. म्हणजे आपण एखादं मूल वांडपणा करतंय म्हणून त्याला मारावं का, तर तो अधिकार आपल्याला शिक्षण हक्क कायदा देत नाही. शारीरिक हिंसा शिक्षण हक्क कायद्याने अमान्य केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला असे विविध पर्याय शोधावे लागतील की ज्याच्यातनं हे मूल, त्या मुलाला हाताळण्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला नीटपणाने माहिती काढत मुलांना हाताळण्याच्या कौशल्य, कसब हे आपल्याला शिकून घ्यावं लागणार आहे. कल्पकता दाखवावी लागेल, खूप सारं प्रेमाने त्या मुलांना हाताळावं लागणार आहे. त्याचबरोबर मला असं म्हणायचंय की आपण शिक्षक सुद्धा विविध कारणांमुळे आपली पण मनं अस्थिर झालेली असू शकतील. म्हणजे जशा मुलांच्या घरांमध्ये काही घटना घडलेल्या असू शकतील आसपास, तशाच शिक्षकांच्या बाबतीतही ही परिस्थिती नक्की असणार आहे. त्याच्यामुळे शिक्षकांचं मनही अस्थिर असण्याची शक्यता आपल्याला याच्यामध्ये गृहीत धराव्या लागतील. स्वतःच्या मनावर आघात झाले असतील किंवा काही परिसरामधल्या आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या मनावरती आघात झाले असतील आणि शिवाय 1.5 वर्ष आपल्यालाही शाळेमध्ये न येण्याची सवय झाली आहे किंवा कमी प्रमाणात येण्याची सवय झाली आहे, न शिकवण्याची म्हणजे शिकवण्याची जबाबदारी न घेण्याची आपल्याला एक काहीतरी परिस्थितीचा सामना करावा लागलाय. आता पुन्हा आपल्याला शिकवण्याच्या परिस्थितीमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःचं मन कुठेतरी शिक्षकांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपलंही मन अस्थिर झालेलं असू शकतं. त्याच्यामुळे आपलं मन अस्थिर, मुलांचं मन अस्थिर अशा परिस्थितीमध्ये जर स्फोटक परिस्थिती जर निर्माण झाली तर ती मात्र आपल्याला संयमाने खूप विचारपूर्वक हाताळावी लागणार आहे. याच्यासाठी मी असं सजेस्ट करेन की शिक्षकांनी सुद्धा परिसरात उपलब्ध असलेले किंवा शहरी भागात उपलब्ध असलेले काउन्सिलर्स असतात, थेरपिस्ट असतात, त्यांची जरूर मदत घ्यावी. मला एक माहिती असलेली जी सर्व्हिस आहे ती आयकॉल सारखी सर्व्हिस आहे, जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तर्फे दिली जाते, की जिथे तुम्ही फोन करून तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकता किंवा थेरपी घेऊ शकता आणि ती सध्या तरी मोफत सर्व्हिस आहे. तर अशासारख्या सर्व्हिसेसचा तुम्ही नक्की लाभ घ्या आपलं मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी आणि मी मुलांना कसं हाताळायचं याच्यासाठी सुद्धा अशासारख्या सर्व्हिसेसचा नक्की लाभ होईल. तर कदाचित शिक्षण विभाग असं करू शकेल की ह्या ज्या मोफत असलेल्या सर्व्हिसेस आहेत त्याची माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण विभाग करू शकेल. काउन्सिलिंगची मदत घेताना एवढं नक्की लक्षात ठेवावं लागतं की ते मी नुसतं बोलले आणि त्यांनी मला सल्ला दिला अशा स्वरूपाचं ते नसतं. त्याची एक सिरीज असते बोलण्याची, डिस्कशनची. आपल्याला त्याच्यावरती काम करायला दिलं जातं, लेखी काम करायला दिलं जातं. ते सगळं नेटाने आपल्याला पार पाडावं लागतं. पण एवढं नक्की सांगेन की ह्याचा आपल्याला फायदा होतो. त्याच्यामुळे शिक्षकांनी या गोष्टींचा जरूर फायदा घ्यावा. दुसरं असंही होऊ शकतं की हा सगळा जो अस्थिर मनाच्या वातावरणामुळे मुलांचे, शिक्षकांचे, आणखीन कोणाकोणाचे गावातल्या इगो, आत्मसन्मान हे दुखावण्याचे पण प्रसंग मोठ्या प्रमाणात येतील. आपण कुठेतरी वरचढ बोलायला जातो, आपला ताबा सुटतो, समोरचं कोणीतरी बोलायला जाईल, त्यांचा ताबा सुटेल, आपला इगो दुखावला जाईल. तर ह्याच्याकडे ना सजगपणाने पाहण्याची गरज आहे की आपला इगो खरंच कुठे दुखावतोय का, आणि तो दुखावत असेल तर मला माझ्यावरती ताबा कसा ठेवायचा आहे, माझं अंतिम उद्दिष्ट काय आहे, का मी त्या इगोला जास्त महत्व देणार आहे. या सगळ्या गोष्टींचा खूप साकल्याने आपल्या मनाकडे पाहत पाहत शिक्षकांना ह्या जे शाळेमधलं येणं जे आहे ते सगळं स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. समुपदेशनाचे कोर्सेस महाराष्ट्र सरकार चालवत होतं शिक्षकांसाठी, तर ते कोर्सेस पुन्हा सुरू करता येत आहेत का याचाही आपल्याला विभाग पातळीवरती विचार करता येईल. शैक्षणिक दृष्ट्या मला वाटतं की समीर दलवाईंनी काही कानमंत्र सांगितलेलेच आहेत. त्याच्यात थोडीशी भर मी अशी घालेन की गाणी, खेळ याच्यापासून मुलांना सुरुवात करू दे. गाणी, खेळ याच्यामुळे जशी मुलं आनंदी राहतील तसे शिक्षकही आनंदी राहतील. वाचनालय असतं प्रत्येक शाळेमध्ये, ते खुलं करावं. वाचनालय चालवण्याची पद्धत शिकून घ्यावी. अशा आपल्याकडे संस्था आहेत, छोटे छोटे कोर्सेस आहेत की जे वाचनालय कसं चालवावयाचं प्रशिक्षण देतात. तर ते कोर्सेस घ्यावेत आणि हे वाचनालय मुलांसाठी खुलं करावं. मुलांना आपलं मन व्यक्त करायला संवाद करावा, त्यांचं मन व्यक्त करायला उद्युक्त करावं. कोविड विषयी मुलांशी चर्चा करावी. जे काही जसं आता ह्यांनी सांगितलं की आम्ही सतत मुलांशी बोलत गेलो, तसं मुलांशी बोलावं. कोविड अप्रोप्रिएट वर्तन काय आहे त्याच्याबद्दल बोलावं. त्याच्यानंतर स्वच्छतेच्या सवयींबद्दल बोला. करोना कसा पसरतो याचे व्हिडिओज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत युट्यूबवरती, त्याचा तुम्ही आधार नक्की घेऊ शकता. त्याच्यानंतर असेसमेंट, म्हणजे शिक्षणाची आपल्याला असेसमेंट करण्याची गरज आहे की मुलं आता कुठल्या टप्प्यावरती आहेत. पण ह्या असेसमेंटला सुद्धा लगेच सुरुवात करण्याची आवश्यकता नाही. थोडे दिवस जाऊ देत, मुलं सेटल होऊ देत, तुम्ही सेटल व्हा आणि तुमच्या स्तरावरती मूल आपलं आता कुठल्या स्तरावरती आहे शिक्षणाच्या याची असेसमेंट करा. त्याच्या गाईडलाईन्स कदाचित एससीईआरटी कडनं तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये मिळतील आणि त्यात एससीईआरटीने तयार करण्याची गरज आहे. प्राथमिकच्या मुलांना, जी आता नवीन शाळेमध्ये येणारी मुलं आहेत
ही सगळी नवीन मुलं, त्यांना खूप साऱ्या अनुभवांची गरज असते. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव शाळेतल्या आवारात राहून जे प्रोटोकॉल्स आहेत ते सांभाळून हे वेगवेगळ्या प्रकारचे भाषिक अनुभव, गणिती अनुभव हे कसे देता येईल ह्याचं काहीतरी कल्पकतेने तुम्ही डिझाईन तयार करा. आणि दलवाई सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे खूप मोठं प्रेशर मुलांवरती देऊ नका. तुम्ही स्वतःही ते प्रेशर घेऊ नका. तुम्ही आधी स्वतः स्थिर होण्याच्या आणि मुलांना स्थिर करण्याच्या उद्देशावरती लक्ष केंद्रित करा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की महिनाभरात आपल्याला असं वाटते की आम्ही आता पुढे जायला, शिक्षणामध्ये लक्ष घालायला मी आता सिद्ध झालेली आहे, तेव्हा तुम्ही शिक्षणावरती आवर्जून फोकस द्या, पण स्वतःला आधी तयार करा. शाळेची तयारीच्या बाबतीत पण बघायचं झालं तर जरी 50% उपस्थिती शाळांमध्ये शिक्षकांची असली तरी मुलं त्याच्यामध्ये येत नव्हती. त्याच्यामुळे जे काही शौचालय असेल किंवा मुतारी असतील तर त्या स्वच्छ करण्याची गरज लागू शकते. तिथे पाण्याची व्यवस्था करण्याची गरज लागू शकते. 15व्या वित्त आयोगाचा निधीबद्दल तर आता बोललेच पोपटराव, पण त्याचबरोबर आणखीन वेगवेगळ्या प्रकारे निधी आणि शिक्षण विभागाला सुद्धा असा काहीतरी निधी उपलब्ध करून द्यावा लागेल की याची देखभाल दुरुस्ती कशी करायची. पाण्याच्या टाक्या पण अस्वच्छ झालेल्या असतील, कुठेतरी गळक्या झालेल्या असतील, त्या दुरुस्त करण्याची गरज भासू शकेल. पिण्याच्या पाण्याची कशी उपलब्धता, पुन्हा एकदा त्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील की पिण्याचं पाणी कसं मिळेल शाळांमध्ये. परिसराची स्वच्छता असेल, शाळेची दुरुस्ती असेल, तर ही शाळा तयार आहे का आपली, आणि ती जर तयार नसेल तर त्याचं एक ऑडिट करून स्वतःच्या पातळीवरती, अगदी फार शास्त्रीय ऑडिट न करता स्वतःच्या पातळीवरती ते ऑडिट करून ग्रामपंचायतीशी, सरपंचांशी किंवा स्थानिक प्रशासन, नगरसेवक जे असतील त्यांच्याशी, कमिशनर असतील त्यांच्याशी संवाद करत ह्या आपल्या सुविधा कशा पुरवता येतील ह्याच्यावरती लक्ष आपण केंद्रित करूया. पण त्याचबरोबर राज्य शासनाला पण ही थोडी जबाबदारी घ्यावी लागेल की जिल्हाधिकारी, सीईओ किंवा कमिशनर असतील त्यांच्या पातळीवरती ह्या सूचना देण्याची गरज आहे की शाळांची देखभाल दुरुस्ती ह्याच्याकडे तुम्ही प्राधान्याने पहा. सगळ्यात शेवटी असं सांगेन की तुम्ही कोणीच घाबरू नका. घाबरल्याने काहीच होणार नाहीये. घाबरल्याने जे होईल ते निगेटिव्ह परिणामच होणार आहेत. त्याच्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या. मुलांचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याची जबाबदारी केवळ आपली आहे. आपण कितीही म्हटलं की पालकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला हवं, तरी देखील शिक्षक हा असा एकमेव घटक आहे की ज्याच्या हातात मुलांच्या भविष्याची खरोखरच दोरी आहे. म्हणजे ही मी उपमा म्हणून वापरत नाही, मी ते खरंच मला असं वाटतं, मी मोकळेपणाने हे मांडते की मुलांच्या शिक्षणाची उज्ज्वल भवितव्याची दोरी शिक्षकांच्या हाती आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी समजून घेऊया आणि ह्याच्या पुढे मुलांचं जे काही झालेलं नुकसान असेल ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. खूप नेकीने, कदाचित आपल्याला शाळेच्या पेक्षा जास्त वेळ देऊन काम करावं लागेल. तर त्याच्यासाठी सिद्ध होऊया. पुढचे 2-3 वर्ष आपण मेहनत घेऊया. जी बालमजुरीला गेलेली मुलं असतील, जी विवाह झालेल्या मुली असतील, त्यांना ते परत आणूया. हे सगळं चॅलेंज आपण स्वीकारूया. एक असा निश्चय करूया की माझ्या परिसरातलं, माझ्या शाळेत असलेलं मूल याला मी परत आणेन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणि त्याला मी शिक्त करेन. त्याचं उज्ज्वल भवितव्य जे आता कोरोनाच्या काळामध्ये कदाचित काळवंडून जाण्याच्या शक्यता होत्या, तर ते मी त्याला त्याच्यातनं परत खेचून आणेन आणि पुन्हा मी त्याला शिक्षणाच्या प्रवाहात नेईन. हे चॅलेंज आहे, कळतंय सर्वांना, मान्य आहे की हे मोठं चॅलेंज आहे. पण ते आव्हान घेण्याची ताकद तुम्ही गोळा करा. वेगवेगळ्या मार्गाने माहिती घ्या. स्वतःच्या मनाची ताकद गोळा करा आणि हे आव्हान पेला. तुमच्यावरती पूर्ण भरोसा आहे. मला असं वाटतं की आमचा तर आहेच आणि शिक्षण विभागाने पण तो भरोसा दाखवावा. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद हेमांगी जोशी मॅडम. हक्क मंचच्या माध्यमातून राज्यभर आपलं शिक्षकांना आणि पालकांना प्रबोधन करण्याचं काम सुरू आहे. त्याचमुळे आज शासनाच्या या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला राज्यातील सर्व शिक्षक आणि यांच्यापर्यंत पोहोचण्याची आज आपल्याला ही मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथं आमंत्रित केलं होतं. यानंतर आपण आमंत्रित करत आहोत शिक्षक, पालक, समाज माध्यम यांची या कोरोनाच्या कालावधीनंतर शाळा सुरू होत असताना नेमकी काय जबाबदारी आहे, त्यांनी काय काय विचारात घेणं गरजेचं आहे हे लक्षात घेण्यासाठी काही अनुभव, काही मनोगत व्यक्त करण्यासाठी राज्याचे माजी शिक्षण संचालक आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे सर यांना मी इथं आमंत्रित करत आहे. प्राध्यापक वर्षाताई गायकवाड, उपस्थित मान्यवर आणि युट्यूबवर हा कार्यक्रम पाहणारे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. बरीच वाट पाहून आता शासनाने 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे खरोखर
अतिशय आनंदाची बाब आहे. कारण खूप दिवस आपण वाट पाहत होतो. आनंदोत्सव साजरा करावा अशीच ही घटना आहे. काही जणांनी यापूर्वी म्हणजे जुलै पासून शासनाच्या परिपत्रकांचा, शासन निर्णयाचा आधार घेऊन शाळा सुरू केलेल्या आहेत. काही जणांनी शासनाचे आदेश नसले तरी सुरू केलेले. हिवरे बाजार यांनी आदर्श घालून दिलाय आणि मला एवढे जास्त अभिमानाच्याही मुळे वाटतो की माझी पहिली जी सुरुवात नोकरीची झाली शिक्षण अधिकारी म्हणून 1973 मध्ये. बऱ्याच जणांचा त्यावेळेला जन्म सुद्धा झाला नसेल. तर त्यावेळेला मी नगर जिल्ह्याला शिक्षण अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती आणि तोच आदर्श पकडून कराडची शाळा नंबर 3 आणि पुणे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शाळा मला इथे आजूबाजूला प्राथमिक शाळा सुद्धा सुरू असल्याच्या दिसतात. काही माध्यमिक शाळा सुद्धा सुरू आहेत आणि सुदैवाने गेल्या काही दिवसांमध्ये एकही अप्रिय अशी घटना घडली नाही. पण ते घडणारच नाही असं नाही. सुरुवातीला बरेच मुद्दे 3 वक्त्यांनी जे कव्हर केलेले आहेत हे आपल्या कोविड बरोबर आता राहावं लागणार आहे. अप्रिय प्रसंग घडू शकतील पण त्या तयारीने शाळा चालवायच्या आहेत या जाणीवेतून सर्व शिक्षक, शिक्षण विभागात काम करणारे अधिकारी आणि पालक या सर्वांनीच ही जाणीव ठेवायला पाहिजे. मला माझा सर्वात जास्त विश्वास जो आहे तो शिक्षकांवर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मागच्या वर्षी वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले. ओटा शाळा, चावडी शाळा, नंतर घर भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गटागटांमध्ये त्यांना शिकवणं. पण आता हे प्रयत्न म्हणजे खूप कष्टाने त्यांनी केले तरी ते तोकडे होते. पूर्ण वेळ भरणाऱ्या शाळांना आता तो पर्याय नव्हता. ऑनलाईन काहीतरी एक नवीनच आता प्रकाश मिळाला आणि आता ऑफलाईनचं महत्व संपलं असं वाटत होतं. पण लवकरच लक्षात आलं की त्याला भरपूर मर्यादा आहे आणि ह्याच्यातून जेवढ्या चांगल्या गोष्टी मिळतात त्याच्याही पेक्षा मुलांना त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि अगदी बौद्धिक बाबतीत सुद्धा विपरीत परिणाम घडतील अशा अनेक गोष्टी घडतात आणि त्यामुळे नियमित शाळा ह्या भराव्याच लागतील आणि त्या दृष्टीने आपण त्या भरवलेल्या आहे. सर्वच वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीचे 15 दिवस अगदी शाळा सुरू झाली की लगेच धड्याला शिकवायला सुरुवात करा असं करू नका. परीक्षा तर जी नेहमीच्या पद्धतीची आहे ती मुळीच घेऊ नका. मुलांना आनंद वाटेल अशा रीतीने सुरुवातीचे 15 दिवस साजरे करा. एखाद्या महोत्सवासारखे साजरे करा आणि ह्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला घेता येणं शक्य आहे. शिक्षकांना सुरुवातीला मुलांना बोलू द्या. कारण मुलांना एकत्र बसून एका ठिकाणी गप्पा करायची संधीच मिळाली नाही. कोविड पासूनच सुरुवात करा की काय अनुभव आले, त्यांच्या काय कल्पना आहेत. काही चुकीच्या कल्पना असतील त्या शिक्षकांना दुरुस्त ते शिक्षक करू शकतील तर हे करू द्या. त्यानंतर काही जणांना मुलाखती घेऊ द्या. बाहेरच्या लोकांना सुद्धा त्याच्याकरता बोलावता येईल आणि स्क्रीन पासून बाजूला ठेवायचं म्हणजे आता मोबाईल वापरूच नका असं करणं शक्य नाही आहे. कारण तो आता पुढे शिक्षणाचा, मुलांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे तो वापरायला हरकत नाही. पण तो चांगल्या कारणासाठी वापरायचा, पण शिक्षकांच्या, पालकांच्या मार्गदर्शनाखाली वापरायचा हे जर पाळलं आणि ऑनलाईनच्या ऐवजी वर्गामध्ये सुद्धा एक तंत्रज्ञान म्हणून तो वापरला तर खूप चांगल्या प्रकारे अनेक चांगले मार्ग आपल्याला दिसू शकतील. गुगल मॅप्सच्या माध्यमातून एका गावातून दुसऱ्या गावात कसं जायचं, मध्ये कोणकोणती गावं येतात हे शिकता येतात. शब्दकोडी त्याची पण ऍप्स असतात. ते शब्दकोडी स्क्रीनवर दाखवलं, वर्गात मुलांकडून शब्दकोडी सोडून घेता येतील. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न मंजुषा आयोजित करता येतील. पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला लगेच सुरुवात करू नका, पण पाठ्यपुस्तकाच्या शेवटी जे स्वाध्याय दिलेले आहेत
अनेक कृतीयुक्त कार्यक्रम त्याच्यामध्ये दिलेले आहेत, स्वाध्याय दिलेले आहेत. ते मुलांना करायला सांगा आणि दुसऱ्या दिवशी आपण जे शिकवणार आहोत तर ते आदल्याच दिवशी मुलांना वाचायला सांगा. इथे शिक्षकांनी एक सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोन्हींचं खूप महत्व आहे. सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह बातम्या येतील, पॉझिटिव्ह पोस्ट पडतील या दृष्टीने काळजी घ्यायला त्यांना सांगा. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप्स स्थापन करता येतील. अनेक ठिकाणी हे मार्ग अवलंबलेले आहेत. एक ATM महाराष्ट्र तिथे तर अगदी जवळजवळ 10,000च्या वर शिक्षक तिथे जोडले गेलेले आहेत. तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, एकमेकांबरोबर अनुभव शेअर करतात. तर शिक्षकांना हे सेल्फ ग्रुप स्थापन करता येतील. शाळेच्या पातळीवर शिक्षक आणि पालक यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स त्याची देवाणघेवाण करता येईल. विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबतीमध्ये ह्या व्हॉट्सअप मधून माहिती देता येईल आणि पालकांचा सहभाग जो आहे तो नियोजनपूर्वक घेता येईल. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निपुण भारत कार्यक्रम, नॅशनल लिटरसी मिशन ऑन फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी हा जो कार्यक्रम आहे तर अतिशय चांगला कार्यक्रम आहे. तो 3री पर्यंतच असला तरी सुद्धा तो पुढे सुद्धा वाढवायला हरकत नाही आणि पालकांचा बऱ्याच बाबतीमध्ये सहभाग घेता येईल. साध्या टेम्परेचर मोजणं किंवा ऑक्सिजनची पातळी किती आहे ते पाहणं या दृष्टीने सुद्धा आपल्याला वापर करता ह्याची मदत घेता येईल. मुख्याध्यापक महामंडळ ते या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्या बरोबर आपण जर मीटिंग्स घेतल्या तर पूर्ण राज्यभर संदेश जाऊ शकेल की शाळाच्या बाबतीमध्ये. तर हे असे संघटित ग्रुप्स आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग्स घेऊ शकू. मध्येच अर्जुन कोळी त्यांच्याशी बोलणं झालं होतं. महाराष्ट्रातल्या ज्या नगर परिषदांच्या शाळा आहेत तर त्यांची पण एक संघटना आहे, त्यांच्याबरोबरही आपल्याला बोलता येईल. तर अशा पद्धतीने संवाद साधता येईल आणि मुख्य म्हणजे वृत्तपत्रांशी कायम संवाद साधून बातम्या पॉझिटिव्हच येतील. कुठे एखादी घटना अप्रिय घडली म्हणून लगेच आता शाळाच बंद करा पूर्ण अशी मागणी यायला नको. तो विद्यार्थी तेवढ्या काळाकरता क्वारंटाईन होईल पण त्याच्याकरता पूर्ण तुकडी किंवा शाळा बंद करायची आवश्यकता नाही. या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. एक महत्वाची मागणी आहे म्हणजे आता शक्य नसेल तरी पुढे आपल्याला विचार करावाच लागेल. अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या 4 गोष्टी मी फक्त त्याचा उल्लेख करेन. पहिलीपासून तर खरं म्हणजे छोट्या मुलांनाच प्रत्यक्ष शाळांची खूप जास्त गरज असते. तर दिवाळी नंतर होईना पण पहिलीपासूनच्या शाळा ह्या सुरू झाल्याच पाहिजे या दृष्टीने शासनाने आता तयारी सुरू करावी अशी माझी विनंती आहे. काही ठिकाणी त्या सुरू आहेतच, जरा ते बाहेर बोलत नाहीत, पालकांची त्यांना सहमती आहे, सपोर्ट आहे, पण त्यांना सुद्धा आपला पाठिंबा असावा. कारण छोटे शिक्षकांकडूनच आपल्याला नवीन नवीन कल्पना येतात. पोषण आहार योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे. ती नियमितपणाने चालायची असेल तर त्याच्याकरता सुद्धा एक व्यवस्थित नियोजन, या कोविडच्या परिस्थितीमध्ये अन्न शिजवून देणं, मुलांनी एकत्र जेवणं हे कसं करता येईल या दृष्टीने सुद्धा नियोजन करावं लागेल. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या बाबतीमध्ये काय करायचं, त्याचं अंतर्गत मूल्यमापन आणि प्रत्यक्ष परीक्षा त्याच्या बाबतीत आता कमी कमी दिवाळी संपेपर्यंत तरी नक्की पालकांना कळावं अशा पद्धतीने पावलं उचलायला पाहिजे. शाळेच्या बाहेर जी मुलं आहेत त्या मुलांना परत आणणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि अतिशय कठीण काम आहे. जी मुलं अधूनमधून गैरहजर असतील त्यांचा पाठपुरावा करणं हा फार महत्वाचा भाग आहे. मी पुन्हा एकदा हे सांगेन की ही खरी सगळ्यात महत्वाची भिस्त जी असेल सगळ्यांची, पालक असेल, शासन असेल, ते शिक्षकांवर आहे.
कारण शिक्षकच ते काट्या कुट्यातून दगडधोंड्यातून पाऊलवाट तयार करतात. अनेक शिक्षकांनी ती वापरली की त्याचा कच्चा रस्ता तयार होतो, पुढे पक्की सडक तयार होते, त्याचाच हमरस्ता तयार होतो आणि याच हमरस्त्याला आपण शिक्षणाचे नियम सिद्धांत असं शिक्षण तज्ञ म्हणतात. शिक्षण तज्ञ आणि शिक्षक यांचे जर संबंध म्हटले तर जसं साहित्यामध्ये समीक्षक आणि सर्जनशील लेखक, तर समीक्षक हा शिक्षण क्षेत्राचा अभ्यास किंवा संशोधक आणि सर्जनशील लेखक म्हणजे शिक्षक. तर ही सर्जनशील लेखक जो आहे तो जास्त महत्वाचा आहे, कारण त्यांनी काम केल्याशिवाय समीक्षकाला काहीच करता येत नाही, त्यांच्याकडूनच कल्पना मिळणार. तर या 15 दिवसामध्ये ज्या काही सक्सेस स्टोरीज आहेत त्या त्यांनी शेअर कराव्या. वर्तमानपत्रात कुठल्याही प्रकारची मदत असेल तर शासन आपल्या पाठीशी आहेच आहे. वृत्तपत्र सुद्धा नक्कीच त्याला प्रसिद्धी देतील आणि याच्यातून इतरांना सुद्धा उत्साह मिळेल आणि या शिक्षकांकडून आलेल्या ज्या सूचना आहेत त्याच्यातूनच शासनाला नवीन निर्णय घेणं, नवीन धोरण ठरवणं सोपं होईल असं मला वाटतं. अतिशय गरजेचा निर्णय घेतला, याच्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आता सर्व संवादक आपल्या ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केले या सर्वांचे आभार मानतो. विभागाच्या आमच्या अपर मुख्य सचिव माननीय वंदना कृष्णा मॅडम यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना संबोधित करा. नमस्कार. आमच्या विभागाचे आदरणीय माननीय मंत्री वर्षाताई गायकवाड, माननीय राज्यमंत्री माननीय श्री बच्चू कडू, आदरणीय डॉक्टर समीर दलवई, माननीय श्री पोपटराव पवार, श्रीमती हेमांगी जोशी, डॉक्टर वसंत कालपांडे सर, सगळ्यांना फार फार धन्यवाद. त्यांनी त्यांच्या योग्य मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि शासनाला शाळा सुरू करण्यासाठी जे मार्गदर्शन आणि सपोर्ट पाहिजे, काही सुझाव पाहिजे ते त्यांनी आम्हाला वेळोवेळी दिलेले आहेत आणि त्याच्या आधारावर शासनाने फार डिटेल्ड SOP मार्गदर्शक सूचना सुद्धा सुधारित करून आपल्या सर्वांना पाठवलेले आहेत. मला आशा आहे की आपण सर्वांनी ते SOPचा चांगला अभ्यास केला असेल आणि त्याच्यामध्ये सगळी काळजी घेण्यात आलेली आहे की कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये, काय काळजी घ्यावी काय नाही, मुलांना कोणताही काही चिन्ह किंवा सिम्पटम आले तर कसं ते शाळेमध्ये पाठवू नये, ह्यापासून बसमध्ये कशी व्यवस्था, वाहतुकामध्ये काय व्यवस्था, शक्यतो पायीने जाणे, स्पेसिंग कसं करायचे, सोशल स्पेसिंग किती अंतर ठेवलं पाहिजे मुलांमध्ये, सगळ्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे, निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांचे लसीकरण करून घेणे, अशा तऱ्हेचे प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर SOP शासनाने तयार करून जाहीर केलेले आहे. मला आशा आहे की आपण सर्वांनी त्याचा अभ्यास केला असेल आणि ह्याशिवाय आज आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्याच्याही सर्वांनी पालन करावा. डॉक्टर समीर दलवईने उदाहरणार्थ आम्हाला मुलांची जी सायकोलॉजिकल वेलबिंग आहे त्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं आहे, फक्त अभ्यासवर जोर न देता आता त्यांना हळूहळू हे यूज टू होऊ द्या की परत इतके वेळानंतर ते शाळेमध्ये येत आहेत, तर त्याचा आनंद त्यांना घेऊ द्या, या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. माननीय श्री पोपटराव पवार त्यांनी उत्तम आम्हाला इन्स्पायरिंग उदाहरण दिलेलं आहे की ग्रामपंचायतची जेव्हा इच्छा असते तेव्हा काय काय करू शकतात आणि कशी ते काळजी घेऊन जबाबदारीने शाळांची ती म्हणजे शाळांच्या तो कामकाज बघू शकतात आणि त्याच्यामध्ये प्रगती करू शकतात गाव, त्याच्या जबाबदारीने, ग्रामपंचायतीच्या जबाबदारीने. ह्याच्या उत्तम उदाहरण समोर ठेवलेलं आहे. श्रीमती हेमांगी जोशीने एक फार मला वाटते चांगला त्यांनी एक मेसेज दिलेला आहे की भीतीच्या कारण नाहीये, भीतीच्या मुळीच कारण नाहीये.
आपण काळजी सगळी घ्यायची आहे, परंतु भीती मनातून काढून आपण आता शाळा सुरू करायची. सगळे पालकांना आमचे आव्हान आहे की त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे. भरपूर वेळ झालेला आहे. मुलांना सुद्धा सोशलायझेशनची गरज आहे. मुलांना सुद्धा मित्रांच्या बरोबर बोलण्याची गरज आहे आणि त्याच्या सुद्धा तेवढाच महत्व आहे जेवढा अभ्यासच्या किंवा पुस्तकांच्या जेवढा महत्व आहे तेवढाच जास्त महत्व आपले मित्रांच्या बरोबर बोलणे आणि बाकी सोशल स्किल्सच्या. म्हणून ते ही संधी आहे ते गमवायची नाही. आणि डॉक्टर वसंत कालपांडे सरांनी सुद्धा फार उत्तम आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की काय करायचे आहे. सगळे पालकांना आपण विश्वास होऊ द्या की आम्ही काळजीपूर्वक शाळा चालवू. त्याच्यामध्ये सगळी काळजी घेऊन SOP फॉलो करून आम्ही याला यशस्वी करून दाखवू आणि एकही प्रकरण असा काही होऊ नये कोविडच्या, ही आम्ही सर्वांची प्रार्थना राहील आणि दक्षता सुद्धा आम्ही घेणार आहोत. काही घडला तर लगेच शाळा तुम्ही बंद करू शकता आणि आमचे सगळे अधिकारी उपलब्ध आहे मार्गदर्शनासाठी. आमची डॉक्टर मंडळी प्राथमिक आरोग्य केंद्राची उपलब्ध आहे. आम्ही आरोग्य विभागाशी सुद्धा समन्वय केलेला आहे. त्यांनाही विनंती केलेली आहे की गरज पडल्यास तर तुम्ही त्याप्रमाणे लगेच डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध करून द्या. तर अशा आमचे सगळ्यांना आव्हान आहे आणि मी आशा करते की व्यवस्थितपणे 4 ऑक्टोबर पासून राज्यभरामध्ये आता आमची शाळा व्यवस्थितपणे सुरू होतील. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद आदरणीय अपर मुख्य सचिव मॅडम. यानंतर ज्यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून ज्यांची सुरुवातीपासून अशी तळमळ राहिली होती की ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण खऱ्या अर्थानं राज्यात सुरू राहिलं पाहिजे, यासाठी वारंवार आमच्या सर्व विभागाच्या बैठका घेणे असतील, याचबरोबर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व टास्क फोर्सचे सदस्य यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणं असेल, माननीय आरोग्यमंत्र्यांशी वेळोवेळी बैठका घेणं असतील, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आमच्या विभागाच्या मंत्री महोदया माननीय नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड मॅडम यांना मी इथं त्यांचे मनोगत सांगण्यासाठी आणि सर्व शिक्षक पालक मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. माननीय नामदार वर्षाताई गायकवाड. या ठिकाणी उपस्थित माझ्या विभागाच्या सन्माननीय सचिव, अतिरिक्त सचिव सन्माननीय वंदना कृष्णाजी, मला वाटतं या ठिकाणी उपस्थित माझे कमिशनर विशाल सोळंकीजी, राहुल द्विवेदीजी, या ठिकाणी उपस्थित सिंगजी, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी आज मला मार्गदर्शन, आम्हा सगळ्यांनाच मार्गदर्शन केलं ते डॉक्टर समीर दलवाईजी. दुसरं मार्गदर्शन ज्यांनी केलं ते सन्माननीय पोपटराव पवारजी, हेमांगी जोशीताई ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या शिक्षण क्षेत्रामधला खूप मोठा अनुभव आहे आणि सातत्याने ज्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतो असे वसंत काळपांडे सर. या ठिकाणी या आज वेबिनारमध्ये उपस्थित सर्व मान्यवरगण, मला वाटतं फरीदा लांबे सुद्धा या वेबिनारमध्ये उपस्थित आहेत आणि इतरही खूप मंडळी या वेबिनारमध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व शिक्षक मंडळी, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी या सर्वांना मी या ठिकाणी सर्वप्रथम नमस्कार करते आणि आपला सगळ्यांचे आभार मानते की मागील जवळपास 1 तास आपण याच्यावरती चर्चा करत आहोत आणि या 1 तासामध्ये ज्या ज्या सूचना आपल्याकडून प्राप्त झाल्या, कारण सुरुवातीपासून आतापर्यंतची जी सर्वांनी मार्गदर्शन केलं, जे सांगितलं ते सगळं पूर्णपणे जे आहे ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि त्याच्यामधल्या पुष्कळशा गोष्टीमध्ये आता भविष्यामध्ये आपण कशा तऱ्हेने पुढे जाऊ यासाठी आमचा प्रयत्न राहील. मला सांगायला पाहिजे की मागील 1.5-2 वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने ही वर्ष मागच्या काळातली गेली की फक्त जनसामान्य जीवनामध्येच फक्त वेगळी नव्हती, तर शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा आमूलाग्र बदल करणारी अशी वर्ष ठरली. सुरुवातीला शिक्षण कसं दिलं पाहिजे, जसं सन्माननीय वसंत काळपांडे साहेबांनी उल्लेख केला की आता मोबाईल सुद्धा आपल्या जीवनामधला अविभाज्य अंग झालेला आहे, कारण शिक्षण कसं द्यायचं हा आमच्या समोर खूप मोठा प्रश्न होता आणि म्हणून मग ऑफलाईन, ऑनलाईन आणि विविध माध्यमं वापरत आम्ही त्यावेळेस शिक्षणाचा सुरुवात केली. परंतु मुलांचं सुद्धा एक भावविश्व असतं, मुलांना सुद्धा असं वाटतं की त्यांच्या मित्रांना भेटावं, शाळेमध्ये जावं. प्रत्येकाला असं वाटतं की जून महिना आला की शाळेचे कपडे, ती शाळेची बॅग, नवीन कोरी पुस्तकं, पुढच्या वर्षाचा अभ्यास कसा असेल, शिक्षिका कोण असेल, शिक्षक कोण असेल याचं असणारं कौतुक, या सगळ्या गोष्टीची आणि शाळेची घंटा, या सगळ्या बाबतीचं मुलांना नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे. पण मागील 2 वर्षापासून आपण बघितलं काय, आता तर आपण 1.5 वर्षामध्ये आलेलो आहोत की मागच्या वर्षी सुद्धा काही ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. काही ग्रामीण भागामध्ये आम्ही शाळा सुरू करण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला आणि पुष्कळशा ठिकाणी शाळा सुरू झाल्या.
याही वर्षी आपण असाच प्रयत्न केला आणि 15 जुलै पासून आपण तो GR काढला आणि त्यापासून काही शाळा आपण सुरू केल्या. मला आठवत आहे की सातत्याने आम्ही जे आहे ते 17 तारखेला पण ठरवलं होतं की शाळा सुरू करायचा. त्यासाठी सुद्धा आम्ही SOP जे आहे त्या 10 ऑगस्टला काढल्या आणि आतासाठी लेटेस्ट आम्ही SOP ज्या टास्क फोर्सची चर्चा करून, पेडियाट्रिक टास्क फोर्स आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही ज्या सूचना प्राप्त झाल्या त्याचे आम्ही SOP जे आहे त्या 24 सप्टेंबरला काढले. आता वंदना कृष्णाजींनी आपल्या सर्वांना सांगितलं की आमच्या SOPs मध्ये आम्ही प्रयत्न केलाय की सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवायचं आणि छोटीतली छोटी गोष्ट सुद्धा आपण त्या SOPs मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सुरुवातीपासूनच महाराष्ट्र शासनाची एक प्राथमिकता राहिलेली आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे ध्यानी ठेवूनच आपण या मागील 1.5 वर्षाच्या काळामध्ये सगळे निर्णय घेत आलेलो आहोत. आणि म्हणून ज्यावेळी पेडियाट्रिक टास्क फोर्सची आम्ही चर्चा केली त्यावेळी त्यांनी काही गोष्टी आमच्या निदर्शनास आणून दिल्या ज्याचा सन्माननीय डॉक्टर समीर दलवाईजींनी उल्लेख सुद्धा केला आणि त्यांच्या काही सूचना प्राप्त झाल्या ज्याचा सुद्धा आता आम्ही या SOP मध्ये समावेश करत आहोत. आणि भविष्यामध्ये हे SOPचं पालन व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने मीटिंग घेत आहोत. मुख्याधिकारी असतील प्रत्येक जिल्ह्याची त्यांच्याबरोबर बैठक झाली. आम्ही त्या ठिकाणी कमिशनरशी संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. उद्या आम्ही आमचे शिक्षण अधिकारी असतील, स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे काही मेंबर असतील, काही ठिकाणचे केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील यांच्याशी सुद्धा उद्या सकाळी चर्चा करणार आहोत. मला वाटतं सोमवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सुद्धा आम्ही जे आहे ते या शाळांच्या बाबतीमध्ये स्वागताचा एक कार्यक्रम ठेवत आहोत. याचं कारणच असं आहे की ही जबाबदारी ही सर्वांची जबाबदारी आहे. कारण आपली मुलं ही आपली खूप मोठी संपत्ती आहे आणि त्यांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना केली पाहिजे ही शालेय शिक्षणाबरोबरच सगळ्यांची एकत्रितपणे जबाबदारी असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये प्रत्येक वर्ग आम्ही इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही टास्क फोर्सला तर करतच आहोत पण NGOना सुद्धा सांगत आहोत, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगत आहोत, त्याचबरोबर कलेक्टर असतील, CEO असतील, त्या ठिकाणचे ग्रामपंचायत असतील. मला आनंद झाला ज्यावेळी मी पोपटराव पवारसाहेबांचं ऐकत होते की ते ज्या तऱ्हेने सांगत होते की नाही आमच्याकडे सुद्धा कोविडच्या केसेस आल्या, मग मुलं कशी जात होती, बाहेर जात होती कुठल्या फंक्शनला, मग आम्ही ते बंद केलं. सर्वांनी जर ही जबाबदारी अशी स्वीकारली की आमची जबाबदारी आहे की आमच्या मुलांना सुरक्षित वातावरण देणं आणि सुरक्षित वातावरण देत असताना त्यांचं आरोग्य जपत असताना त्यांचं शिक्षण सुद्धा सुरू राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं, ही जी जबाबदारी सर्वांनी संयुक्तिकपणे घेतली. याच्यामध्ये पण पुढे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या पण सुरुवातीला आता आपण सगळे मिळून ही जबाबदारी घेऊया की 4 तारखेला शाळा सुरू झाल्यानंतर ज्याच्यामध्ये शहरी भागाच्या 8वी ते 12वीच्या शाळा सुरू होतील आणि ग्रामीण भागामधल्या 5वी ते 12वीच्या शाळा सुरू होतील. आपण सर्वांनी जबाबदारी घेऊया, एकत्रपणे जबाबदारी घेऊया की या शाळा सुरळीतपणे चांगल्या सुरू होतील. याच्यामध्ये दिल्या गेलेल्या SOPचं मोठ्या प्रमाणामध्ये पालन होईल आणि ते पाहण्याचं काम सगळ्यांच्या माध्यमातून केलं जाईल. एक इन्व्हॉल्वमेंट म्हणून ज्याचा उल्लेख केला, खरं तर मी आजच्या वक्त्यांचं खरं मनापासून आभार मानते की त्यांनी छोटे छोटे डिटेल्स काढले की सुरुवातीच्या काळामध्ये दलवाई साहेबांचं भाषण मी ऐकलं की त्यांनी सांगितलं सुरुवातीच्या काळामध्ये आपण शिक्षणाचे प्रकार वेगळा केला पाहिजे कारण 1.5 वर्ष मुलं शाळेत न आल्यामुळे त्यांना बोलण्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला कदाचित एक वेगळापणा असेल कारण इतक्या दिवस शिक्षकांना भेटलेले नाहीत. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या पाहिजेत, त्यांच्याशी गाणी केली पाहिजेत ज्याचा उल्लेख सन्माननीय हेमांगी जोशींनी पण त्यांच्या भाषणामध्ये केला. पोपटराव पवार साहेबांनी पुढे जाऊन सांगितलं की आहारामध्ये पण घरामध्ये कसं त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि शाळामध्ये भविष्यामध्ये करत असताना वर्ग खुले बांधत असताना ते किती व्हेंटिलेटर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन असलं पाहिजे, त्या व्हेंटिलेशनवर सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सूचना केली. आणि म्हणून मी ज्या वेळेला सूचना ऐकत होते आणि विविध उपाययोजना या सर्व मंडळींच्या माध्यमातून तुम्ही सांगत होतात त्या ज्यावेळी मी ऐकत होते तेव्हा मी समजत होते की असं तऱ्हेने सातत्याने जे सेमिनार होत गेली तर आपण जे सगळेजण प्रयत्न करू इच्छितोय की आपली मुलं ज्यांच्या मनामध्ये किंवा आपले पालक ज्यांच्या मनामध्ये एक साशंका आहे की आम्ही आमच्या मुलांना पाठवायचं की नाही, कारण आपण हेही मी सांगू इच्छिते आपल्या सगळ्यांना की आम्ही आमच्या SOP मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की पालकांची जी आहे ती संमती खूप आवश्यक आहे आणि पालकांच्या संमती बरोबर पालकांचा सहयोग पण आवश्यक आहे. समजा एका शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे पालक डॉक्टर असतील किंवा हेल्थ सेक्टरमध्ये काम करत असतील तर अशा पालकांनी सुद्धा ह्या शाळांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, या मुलांना कशा तऱ्हेने हेल्थ राहिली पाहिजे. आणि आपण आरोग्य विभागाशी सुद्धा शाळांचं जोडण्याचं काम करत आहोत की प्रथम दर्शनी समजा एखादा मुलगा आला तर त्याला काय ट्रीटमेंट गेली पाहिजे, कशा तऱ्हेने त्याने मेडिकल डॉक्टरांशी जे आहे त्याचं कनेक्शन करून दिलं पाहिजे, या तऱ्हेचे विविध प्रोटोकॉल जे आहे ते आपल्या माध्यमातून आपण पाठवत आहोत. आणि पूर्णपणे आपण प्रयत्न करत आहोत की शिक्षणाची सुरुवात आहे ती सुरक्षित वातावरणात करावी आणि त्या दृष्टिकोनातूनच सातत्याने आम्ही संवाद साधत आहोत. बिलकुल याच्यामध्ये आम्हाला पत्रकार असतील किंवा इतर माध्यमे असतील या सर्वांचा आम्हाला सहभाग लागेल ज्याचा सन्माननीय
वसंत काळपांडे साहेबांनी उल्लेख केला, मला वाटतं हेमांगीजी जोशी यांनी याचा उल्लेख केला की कुठलाही प्रयत्न करत असताना दुर्दैवाने अशी होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न राहील. कारण मागील काळामध्ये आम्ही करत असताना आम्ही तोच प्रयत्न केला, परंतु उद्या झाल्यानंतर आपण सहकार्याने कसं हे करू. कारण चारही वक्त्यांनी एक गोष्ट मात्र सांगितली की करोना आहे, करोनाच्या परिस्थितीमध्ये काम करत असताना आपल्याला त्या तऱ्हेने जे प्रोटोकॉल दिलेत, जे आपल्याला काळजी घ्यायची ती काळजी आपल्याला घ्यायची, परंतु याच्यावर काम करत असताना आपल्याला हुशारीने आणि शांत मनाने काम करावं लागेल आणि त्याचबरोबर उपाययोजना याच्याबद्दल काय केल्या जातील याच्यावरती आपल्याला काम करून सातत्याने जावं लागेल. आणि म्हणून या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानते आणि मला हीच अपेक्षा आहे की 4 तारखेला जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा एक शिक्षणाचा उत्सव त्या ठिकाणी करावा असं आपली सगळ्यांच्या सूचना आल्या. आमचा सुद्धा प्रयत्न तोच राहणार आहे की एक शिक्षणाचा उत्सव त्या ठिकाणी असावा. कारण खूप वर्षानंतर, मला वाटतं 1.5 वर्षानंतर शहरी भागामधले मुलं आता शाळेमध्ये येतील. कारण मुंबई, पुणे, बाकीच्या ठिकाणच्या शाळा मागील वर्ष सुरू होऊ शकल्या आहेत. आता पहिल्यांदा मुलंही शाळेत येणार आहेत आणि म्हणून मग या मुलांचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं, यांच्याशी एक खेळामेळीचं वातावरण काही दिवस चालावं. परीक्षेच्या बाबतीमध्ये आपण म्हणला दलवाई साहेब, बिलकुल या संदर्भामध्ये आम्ही सांगू की सध्या ही परिस्थिती पाहता परीक्षामध्ये काय, कारण आम्ही सुरुवातीपासून हेच सांगत आलेलो आहोत की मुलांची मानसिकता आणि मुलांचं वातावरण बघूनच या संदर्भामध्ये निर्णय घ्यावे. त्या संदर्भामधला निर्णय आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊ. पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की या शाळा सुरू करत असताना सर्व आपण लोकांनी ज्या सूचना दिल्यात आणि म्हणूनच आजचा हा वेबिनार खूप महत्वाचा होता आमच्यासाठी. कारण 2 दिवसानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी आज आमचे शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा पालक वर्ग असेल किंवा विद्यार्थी वर्ग असेल, यांच्या मनामध्ये एक भीतीची भावना आहे की कशा तऱ्हेने पुढे गेलं पाहिजे. ती भीतीची भावना आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आज कमी झाली असेल. त्यांना कळलं असेल की आपल्याला करत असताना कशा तऱ्हेने प्रयत्न केले पाहिजेत, कशा तऱ्हेने पुढे गेलं पाहिजे. वॅक्सिनेशनचं तर आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल, या दोघांचं जे आहे ते लसीकरण झालं पाहिजे. ब्रिज कोर्सच्या बाबतीमध्ये आम्ही अगोदरच SCRTच्या माध्यमातून सांगितलेले ते सुद्धा करण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून विविध उपाययोजना विभागाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. परंतु या सगळ्यामध्ये मी सुरुवातीपासून सांगते की शालेय शिक्षण विभाग तर प्रयत्न करतोच आहोत, आरोग्य विभागाशी आम्ही या संदर्भामध्ये संलग्न आहोत, पण इतरही सर्वांच्या त्या ठिकाणी असलेले शासकीय प्रशासन असेल, त्या ठिकाणचे असलेले स्कूल मॅनेजमेंट असेल किंवा त्या ठिकाणचे असलेले लोकप्रतिनिधी असतील, त्या ठिकाणचे सरकारी यंत्रणा असतील, या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावा आणि सुरक्षित वातावरणामध्ये परवा 4 तारखेपासून शाळा सुरू व्हाव्यात असे आमचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करते. सर्वांच्या सूचना ह्या खूप मौल्यवान आहेत आणि ह्या सूचनांचं पूर्णपणे अंमलबजावणी आणि त्यांचं पालन केलं जाईल याचे मी आपल्या सर्वांना अभिवचन देते. कारण आपण सर्वांनी अभ्यासपूर्वक सूचना दिलेल्या आहेत आणि अनुभवातून निर्माण झालेल्या सूचना दिल्या आहेत. कारण पोपटराव पवारजींनी जमिनीवर काम करून शाळा सुरू करून जी वाड्यावरती वस्तीवरती आम्ही शाळा चालू करत होतो, पण त्यांनी एक पुढे पाऊल उचलून त्यांनी एक वेगळं उदाहरण निर्माण केलेलं आहे. आमच्या काळपांडे सरांनी सातत्याने आम्हाला शिक्षणाच्या बाबतीत ज्या वेळेला आम्हाला मार्गदर्शन लागतं आम्ही काळपांडे सरांशी बोलतो. आमच्या हेमांगीताईंचं मी नेहमीच ऐकलेलं आहे, त्यांचं स्पष्ट विचार आणि स्पष्ट सूचना असतात, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानते. आणि डॉक्टर डलवाईंची यासाठी आभार मानते कारण मुलांचं भावविश्व समजणारे पेडियाट्रिक डॉक्टर ते आहेत, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि त्यांनी सुद्धा ह्या वेबिनारला येऊन मार्गदर्शन केलं आणि आपले विचार सांगितले. त्यामुळे मला असं वाटतं की आज पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी थोडीफार भीती असेल ती या माध्यमातून दूर होईल. शेवटी एवढंच सांगते की भीती बिलकुल आपण सगळेजण, मला माहिती आहे की जे हेमांगी जोशींनी सांगितलं हे वाक्य खूप महत्वाचं होतं, घाबरू नका, परंतु आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे काळजी घेऊया आणि आपल्या मुलांचं भविष्य, जी आपली संपत्ती आणि जी मुलं आपल्या, मी नेहमी सांगते की आपल्या राष्ट्राचं भवितव्य आहे, त्यांचं भवितव्य करण्यासाठी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करूया, हीच मी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मंत्री महोदय. खरं तर आभार प्रदर्शन करायला आणि समारोप करायला मॅडमनी वावच ठेवला नाही. आपण सर्वांचे धन्यवाद आणि आभार विभागाचे अध्यक्ष, विभागाचे मंत्री महोदय यांनी सर्वांचे मानलेले आहेत. खऱ्या अर्थानं राज्यातील सर्व शिक्षक आणि अधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शक असा हा आजचा चर्चासत्र झालेला आहे. या चर्चासत्रामध्ये माननीय आयुक्त महोदय, माननीय राज्य प्रकल्प संचालक महोदय हे देखील बोलणार होते, परंतु वेळ छोटासा असावा आणि मार्गदर्शन सत्र हे संवादकांचं असावं असं दोघांनी इच्छा व्यक्त केल्यामुळं आपण आता समारोपाकडे येत आहोत. आजच्या
या संवाद सत्रासाठी, मार्गदर्शनपर सत्रासाठी सर्व तात्पुरते सदस्य असतील यांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर दरवाई सरीचं प्रत्यक्ष उपस्थित झाले आपले वेळ काढून. याचबरोबर पद्मश्री पोपटराव पवार सर उपस्थित झालेले आहेत. हेमांगी जोशी मॅडम, सरिता लांबे मॅडम, डॉक्टर वसंत काळपांडे सर यांनी आपली वेळ दिलेली आहे, वेळोवेळी शासनाला सूचना केलेल्या आहेत. याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेमुळे हे सर्व अशा प्रकारचे सत्र पुढील कालावधीत देखील मुलांचे भावविश्व समजून घेताना शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि यांच्यासाठी पुढच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. अशा आमच्या माननीय मंत्री महोदय आणि सर्व आमच्या अधिकारी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जे राज्यभरातून हा कार्यक्रम पाहत आहेत, या कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय यंत्रणेतील आपले सर्व अधिकारी व ज्ञात अज्ञात सर्वांचे आभार मानून माननीय मंत्री महोदयांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथं संपला असं मी इथं घोषित करतो. आपल्या सर्वांचे आभार.